गुड मॉर्निंग. दैनिक अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. PSI STA ESO त्याचबरोबर मुद्रांक शुल्क अधिकारी आणि दुय्यम निबंधक हा परंपरागत चालणारा ग्रुप बीचा जो भाग आहे किंवा ग्रुप बीची जी पदं आहेत आणि आता ग्रुप सी याची जी कंबाईन पूर्वपरीक्षा आहे व त्याचबरोबर मुख्य परीक्षा आहे त्याच्यातला अर्थशास्त्र हा जो घटक आहे किंबहुना अर्थशास्त्राशी संबंधित आज आपण माहिती बघणार आहे. तर साधारणपणे अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. आता साधारणपणे संयुक्त पूर्वपरीक्षा याचा आपण विचार केला किंबहुना मुख्य परीक्षेचा विचार केला तर दोन्हीकडेही अर्थशास्त्राचा संबंध आहे. चॅटबॉक्स ओके. ऑनलाईन विद्यार्थ्यांची काही अडचण प्रश्न असतील तर ते चॅटबॉक्समध्ये बोलू शकतात आणि ऑफलाईनचे तुम्ही पण बोलू शकता. ओके, म्हणजे लाईव्ह आहे किंबहुना ऑनलाईन आहे म्हणून आपण बोलता येणार नाही असं न करता प्रश्न आपले जिथं आहेत तिथं विचारा, काही अडचण नाही. सो ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे दोघांनाही समसमान संधी म्हणा किंबहुना दोघांचाही इथं विचार केला जाईल. तर आता अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा ह्याचा एकत्रित विचार आपण करू. त्याचं कारण असं पहिलं समजून घेणं गरजेचं आहे की पूर्वीच्या पॅटर्नमध्ये, सिलेबसमध्ये नाही पण पॅटर्नमध्ये आणि आत्ताच्या पॅटर्नमध्ये बराचसा फरक झाला. म्हणजे ज्यावेळी ही परीक्षा संयुक्त होते किंबहुना ग्रुप बी आणि त्याच्यातली पदं आणि ग्रुप सी त्याच्यातली जी काही पदं आहेत, मग टॅक्स असिस्टंट ते अगदी क्लर्कच्या पोस्ट असतील, टायपिस्टच्या पोस्ट असतील किंवा अजून काही त्याच्यात पोस्ट ह्या इन्क्लूड होतील, तर ह्याची ही संयुक्त पूर्वपरीक्षा आहे. आयोगानं ग्रुप बी किंवा क्लास 2 नॉन गॅझेटेड जी पदं आहेत या पदांच्या दृष्टिकोनातून ही कंबाईन परीक्षा ठेवलेली आहे. आणि या परीक्षेचा विचार आपण ज्यावेळी करतो किंबहुना आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, अर्थात तुमचं सगळ्यांचं 2024 हे टार्गेट आहे बरोबर. कधी परीक्षा देणार आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. आपण पूर्वपरीक्षा कधी देणार आहोत हा अंदाज आपल्याला आलेला आहे. तर ह्याच्या केवळ पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण न विचार करता माझ्या विषयाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर आपल्याला पूर्व आणि मुख्य असा दोन्ही एकत्रितरित्या विचार करावा लागतो. ते कारण पहिलं समजून घेणं आणि बदललेला जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नचा आधार घेऊन सिलेबसवरती आपल्याला जायचं आहे. काही प्रमुख मुद्दे आहेत आणि मग आपण सिलेबसवरती पण जाणार आहोत किंबहुना सिलेबसच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला प्रिलियमचा सिलेबस असेल समोर तुमच्या दिसतोय, त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा सिलेबस असेल, सब्जेक्ट स्ट्रॅटेजी असेल, ह्याच्यावरती आपण बोलणार आहे. पण कॉमन मी मांडलेला मुद्दा समोर जो दिसतोय तो आहे की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्याला आपण इंटिग्रेटेड स्टडी असं म्हणतो किंबहुना आपण त्याला ॲडव्हान्स तयारी असं सुद्धा म्हणतो. म्हणजे प्रिलियम ज्यावेळी ॲडव्हर्टाईज येईल त्यावेळी जागा होणारा वर्ग हा परीक्षेला बसलेल्यापैकी 85 ते 90% आहे. आणि आज तुम्ही जर का 24चा विचार करून काहीतरी प्लॅन करताय किंबहुना तुम्ही काहीतरी आखणी करताय तर ह्याचा अर्थ ती इंटिग्रेटेड तयारी झाली. इंटिग्रेटेड ह्या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की आपल्याला ह्या सबंध प्रोसिजरचा अंदाज घेऊन, आढावा घेऊन त्याचं प्रॉपर अनालिसिस करून मग तयारीला सुरुवात करायची. मग आता ही पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक्सचा संदर्भ कसा आहे हे सिलेबसमध्ये आपण बघूच किंबहुना त्याचा संबंध जवळपास 100% आहे. मग प्रिलियमला जेवढे टॉपिक असतील ते सगळेच्या सगळे मेन्सला आहेत. आणि मेन्सला असताना जो पूर्वीचा पॅटर्न होता मुख्य परीक्षेचा तो कसा होता तर ह्याच्यात ग्रुप सी नव्हतीच, ग्रुप बी होतं. म्हणजे कोण कोण होतं तर PSI होतं, STI होतं आणि ESO होतं. ह्या 3 पदांसाठीच परीक्षा होती. मग इकॉनॉमिक्सचा संबंध हा कुठल्या पदासाठी येत होता
STI या पदासाठी येतात. याचा मुख्य परीक्षेचा पेपर पहिला हा ॲज इट इज आहे. थोडाफार मार्कांच्या मध्ये बदल किंवा सब्जेक्टिव्ह काही बदल झाला असला तर तो तुम्हाला कळेल. ते त्या शिक्षकांद्वारे तुम्हाला त्याचा पूर्णपणे आढावा दिला जाईल. पेपर नंबर 1 हा मराठी आणि इंग्रजी जर का सोडला तर पेपर नंबर 2 मध्ये जे स्पेशलायझेशनचे पेपर होते ते जवळपास पूर्णतः गेलेले आहेत. म्हणजे कसे तर PSIचा पेपर नंबर 2 हा सेपरेट होता. म्हणजे याच्यात मुंबई पोलीस कायदा, पुरावा कायदा, मानवी हक्क व जबाबदारी हा सिलेबस होता. तो पेपर नंबर 2 असणार आहे का आता? नाही. STIचा विचार करता संबंध इकॉनॉमिक्सचा सिलेबस होता. म्हणजे त्याच्यात नियोजन असेल, त्याचबरोबर परकीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ असेल, सार्वजनिक वित्त असेल, आर्थिक सुधारणा व कायदे असतील, त्याचबरोबर तुमच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा ज्याला म्हणतो नागरी आणि ग्रामीण तो घटक असेल, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था असतील, असा व्यापक सिलेबस होता. आता हा पेपर नंबर 2 STIचा जो आहे त्याचा सिलेबस तुम्हाला ॲज इट इज आणि त्याच्यामध्ये काही बाबी वाढवून तुमच्या ह्या 3 आणि ग्रुप सी जे आहे, सॉरी ग्रुप सीचा पेपर नंबर 2 वेगळा आहे, ग्रुप बीचा जो पेपर नंबर 2 आहे त्याच्यामध्ये हा सिलेबस जसाच्या तसा ऍड केलेला आहे. म्हणजे आता येणाऱ्या शनिवारी अगदी परवा हा जुन्या पॅटर्नचा, आता तुम्ही नवीन पॅटर्नला जाणार आहात तर जुन्या पॅटर्नचा STIचा पेपर नंबर 2 आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये 100 पैकी जवळपास 50-55 प्रश्न हे इकॉनॉमिक्सचे असतात किंवा असायचे. मग तो जो सिलेबस आहे तो जसाच्या तसा प्लस तुम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, त्याचबरोबर वृद्धी व विकास, त्याचबरोबर तुमच्यामध्ये इकॉनॉमिकल ज्या काही आत्ताच्या ज्या गरजा आहेत त्याचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, नवीन टॉपिक राज्यसेवा मेन्सचा सहकार, त्याचबरोबर तुमच्या उद्योग क्षेत्राबद्दल, कृषी क्षेत्राबद्दल असणाऱ्या ज्या समस्या आहेत ह्या सगळ्यांचा अंतर्भाव केलाय. म्हणजे 55 मार्काला जो सिलेबस होता तो वाढलाय आणि आता त्याला एकत्रित जागा मिळालेली आहे ग्रुप बीचा पेपर नंबर 2 मध्ये. म्हणजे आपल्याला पूर्व परीक्षेचा सिलेबस फक्त करून चालणार नाही, आपल्याला त्याच्याबरोबर कुठला सिलेबस करावा लागेल? मुख्य परीक्षेचा. कारण मुख्य परीक्षेच्या सिलेबसची शॅडो ही पूर्व परीक्षेच्या सिलेबसवरती आहे. तुम्हाला जे मेन्सला विचारलं जाणार आहे, मेन्सला जे इकॉनॉमिक्स आहे त्याचा बराचसा भाग हा प्रिलियमच्या प्रश्नांमध्ये असणार आहे. मग आता आपण प्रिलियमच्या प्रश्नांचा विचार जर का केला तर किती प्रश्न असणार आहेत इकॉनॉमिक्स वरती? 100 पैकी किती प्रश्न असणार आहेत? काय आयडिया? तर आपल्याला 14 ते 15 प्रश्न असणार आहेत. 14 ते 15 प्रश्न. आता हे 14 ते 15 प्रश्न जे आहेत या 14 ते 15 प्रश्नांचा विचार जर का आपण केला तर त्याच्या आधारावरती मुख्य परीक्षेच्या प्रश्नांचा जर का आपण विचार केला तर जरी 10-11 जरी प्रश्न आपल्याला असतील, त्याचं कारण असं तुमचा जो मेन्सचा ग्रुप बीचा पेपर नंबर 2 आहे त्याच्यात तुम्हाला इतिहास असणार आहे, भूगोल असणार आहे, राज्यशास्त्र असणार आहे, विज्ञान असणार आहे, अंकगणित, बुद्धिमापन असणार आहे, चालू घडामोडी असणार आहे, नवीन विषय ऍड झाला कुठला, पर्यावरण आणि इकॉनॉमिक्स पण असणार आहे. मग 100 मार्कांच्या संदर्भात ह्या विषयांचा जर का विचार केला तर आपल्याला त्याच्यात 10-11 प्रश्न विचारले. आता हा अंदाज ढोबळ आहे. किती प्रश्न आयोग विचारणार हे कधी ठरणार आहे? ज्यावेळी पेपर होईल त्याच वेळी. त्याच्या अगोदर फक्त आपण अंदाज बांधू शकतो, पण ते अंदाज जसेच्या तसे खरे ठरतील का हे सांगता येत नाही. मे बी इकॉनॉमिक्सला आणि पॉलिटीला वेटेज वाढू शकतं. 15-15 प्रश्न ह्या दोघांच्या वरती विचारले जाऊ शकतात. मग आपण 15चाच विचार केला म्हणजे प्रिलियमला आपल्याला किती प्रश्न असणार आहेत? 14 ते 15. तसेच आपल्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून 14 ते 15 प्रश्न असतील असा हा प्रिलियमचा आणि मेन्सचा हा सिलेबस, ज्याची व्याप्ती कशी आहे? जास्त आहे. म्हणजे सिलेबस पूर्वीचा जो होता तो आता काय झालेला आहे? वाढलेला आहे, किंबहुना त्याच्यात वाढ झालेली आहे.
आणि त्या तुलनेत प्रश्नसंख्या कमी झालेली आहे. मग अशा वेळी खबरदारी काय घ्यावी लागते किंवा आपल्याला त्या अनुषंगाने काय विचार करावा लागेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळी मुख्य परीक्षेला हा सिलेबस होता डिटेलमध्ये, अर्थात आत्ता पण आहे पण त्याला वेटेज जे जास्त होतं, त्यावेळेच्या सिलेबसची डेप्थ किंबहुना त्याचा जो पॅटर्न आहे, त्याची जी रिक्वायरमेंट आहे, तो जो सिलेबस क्वेश्चन पेपरला जोडून ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, हे विचारात घेऊन प्रिलिम आणि मेन्स ह्याचा संयुक्तिकरित्या आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी काय आहे, तर स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी जी आहे ती पहिली पायरी आहे की आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करणार आहोत त्या परीक्षेचा आपल्याला व्यवस्थितरित्या सिलेबस सांगता आला पाहिजे. पहिली पायरी, स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी म्हणजे आपल्याला सिलेबस तोंडपाठ असणे हा पहिला क्रायटेरिया आहे. आता सिलेबस तोंडपाठ असणे म्हणजे काय, तर तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल की सिलेबस आपल्याला पाठ असला पाहिजे, जुन्या प्रश्नपत्रिकेचं त्याच्याबरोबर विश्लेषण आपल्याकडे असलं पाहिजे, ज्याला सिलेबस आणि क्वेश्चन पेपर काय म्हणतो आपण, अनालिसिस म्हणतो, बरोबर आहे. पण सिलेबस आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस मधून आपल्याला नेमकं कळालं काय पाहिजे याच्यावरती आज आपण विचार करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण प्रिलियमचा जो सिलेबस आहे तो आज अनालिसिस सुद्धा करणार आहोत. म्हणजे सिलेबस समजून घेणे किंबहुना सिलेबसच्या दृष्टिकोनातून जी माहिती आहे किंवा ज्या काही बाबी आहेत त्या समजून घेऊन आपल्याला बारकाईनं त्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. म्हणजे सिलेबस समजून घेण्यासाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं आपल्याला काय करावं लागेल, विश्लेषण. आता अर्थात आपण काय करायचं आहे, तर आपल्याला मेन्सचा बॅकअप पेपर नाहीये, प्रिव्हियस पेपर आहे का नवीन पॅटर्नचा, नाहीये, येणारच असेल. पण मग त्याच्यासाठी आपण पूर्व परीक्षेचे जर का 2016 पासूनचे पेपर घेतले आणि मुख्य परीक्षेचे सुद्धा तेव्हापासूनच घेतले तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होणार आहे. आणि मुख्य परीक्षेचे घेताना आपल्याला 2 घ्यायचे आहेत. एक म्हणजे STI मुख्य परीक्षेचा पेपर नंबर 2 आणि दुसरा म्हणजे राज्य सेवा मुख्य परीक्षा जी आहे त्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा GS जो 4 आहे तो 4, त्याच्यातलं जे इकॉनॉमिक्स आहे, तिकडे इकॉनॉमिक्स विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, त्यातला फक्त इकॉनॉमिक्स बद्दल मी बोलतोय, तर तो जर का आधार आपण घेतला तर आपल्याला त्या विषयाला न्याय देता येईल. प्रिलिम फक्त पास होणे हे आपलं कुणाचं स्वप्न नसावं, आपल्याला फायनल पोस्ट पाहिजे. आणि ही पोस्ट मिळवण्यासाठी प्रिलिम मध्ये इकॉनॉमिक्सला जास्तीत जास्त मार्क पडणं गरजेचं आहे. कारण पाठीमागे आता प्रिलिमचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, ते मेरिट बघा, महत्वाची गोष्ट आहे. तर आतापर्यंत जे 40च्या घरात वगैरे मेरिट लागत होतं किंवा त्याच्या खाली लागत होतं, आता ते काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. म्हणजे अभ्यास करणाऱ्यांची संख्या ही निश्चितपणे अधिक आहे, पण त्यातल्या शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या काय झालेली आहे, वाढलेली आहे. आणि हे अजिबात अवघड नाही. त्याचं कारण आज समजून जर का घेतलं, प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी जर का तयार झाली, प्रत्येक विषयाची डिमांड जर का लक्षात आली, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेची डिमांड जर का आपल्याला पूर्ण करता आली, तर आपण स्पर्धा ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे परीक्षेला 1 लाख लोक 2 लाख लोक बसली, ही काय स्पर्धा नाहीये. परीक्षेला 2 लाख लोक बसली तर खरी स्पर्धा जी आहे ती स्पर्धा असणारा वर्ग जो आहे तो किती आहे, 20,000. म्हणजे आपल्याला फॅक्टच लक्षात घ्यायचे. म्हणजे लक्षात घेणं गरजेचं असं आहे की आपण ज्यावेळी काम करतो किंवा आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीला न्याय देतो त्यावेळी तो जर का संबंध व्यापकरित्या जर का आपण अभ्यास केला, किंबहुना त्या विषयाच्या संदर्भात पूर्णपणे आपण त्याची जी डेप्थ आहे ती लक्षात घेऊन जर का आपण अभ्यास जर का केला, तरच आपल्याला त्याचे रिक्वायर्ड मार्क पडतात किंवा अपेक्षित आपल्याला स्कोर करता येतो. ही लोक ही आहेत. महाराष्ट्रात, संबंध महाराष्ट्रामध्ये ट्रॅडिशनल वेनी अभ्यास केला जातो. ट्रॅडिशनल वेनी कसा,
तर एखादा विद्यार्थी यशस्वी होतो, किंबहुना कोणतर मार्गदर्शन करतं, त्याच्याकडून पुस्तकांची यादी घेतली जाते आणि रट्टे मारून तोच अभ्यास केला जातो. अशा पद्धतीचा अभ्यास जीके बेस्ड परीक्षा राहिलेली नाही. तुम्हाला 1 तासामध्ये 100 प्रश्न जे आहेत त्या 100 प्रश्नांच्या वरती जाऊन तुम्हाला त्यातले अपेक्षित प्रश्न सोडवणं किंवा जे रिक्वायर्ड आहे ते प्रश्न बरोबर सोडवणे ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणजे आपल्याला 100 प्रश्न 1 तास हा जर का फॉर्म्युला आपण लक्षात घेतला तर त्याच्यासाठी आपल्याकडे असणारा डाटा, बॅकअप, नॉलेज, त्या नॉलेजच्या आधारे आपल्याकडे आलेलं कम्युनिकेशन स्किल, डिसिजन मेकिंग, हेतुशुद्धता, आकलन क्षमता, आपल्याकडे असणारा कॉन्फिडन्स किंवा धाडस, त्याचबरोबर समाजाप्रती असणारा आपला स्थायी भाव, आपल्या स्वतःच्या आयुष्याला असणारी काही विजन्स, किंबहुना आपण सर्वांना सोबत घेऊन जाऊन काहीतरी समाजाचं हित निर्माण करू शकतो किंवा त्याला ती स्टेज प्राप्त करून देऊ शकतो, या स्वरूपात आपली झालेली जी जडणघडण आहे, ज्याला डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हटलं जातं, ही डायनॅमिक पर्सनॅलिटी तयार होण्यासाठी सगळ्यात पहिली जर का रिक्वायरमेंट काय असेल तर ती आहे की तुम्हाला ह्या होल प्रोसिजरला 100% समजून घेणं गरजेचं आहे. 100% समजून घ्या. 100% सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्यापैकी कुठल्या पदासाठी अपेअर व्हायचं आहे किंवा त्यातलं कुठलं पद मिळवायचं आहे, त्याचबरोबर क्रायटेरिया काय आहे, पॅटर्न काय आहे, ह्या प्रोसिजरची डिमांड काय आहे, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये काही ड्रॉबॅक्स असतील किंवा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये काही प्लस पॉइंट्स असतील, ह्याचा पूर्णपणे एक साचा तयार करून किंवा ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे एक व्यवस्थित जो पॅटर्न म्हणू आपण, त्याला चौकट म्हणू आपण, त्या चौकटीमध्ये बसण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अधिकारी होणे. म्हणजे ही केवळ नॉलेज टेस्ट आहे का? नाही. ही केवळ बौद्धिक क्षमतेच्या आधारावरती परीक्षा जिंकता येते का किंवा इथं यश साध्य होतं का? तर अजिबात नाही. ज्ञानाचा बौद्धिक क्षमतेचा संबंध असला तर असेल तो 50%. मग त्याच्या उत्पर काय आहे तर त्याच्या उत्पर तुमची जी पर्सोना आहे त्याच्यामधलं जे डायनॅमिझम आहे आणि त्याच्या आधारावरती तुम्ही त्या पदावरती बसून किंबहुना त्या पदाच्या दृष्टिकोनातून काम करून तुम्ही त्याला न्याय मिळवून देणे ही नितांत गरज आहे. म्हणजे बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ह्या पदावरती ज्यावेळी बसतो त्या पदावरती बसल्यानंतर त्या पदामुळं आपलं उंची वाढते, ह्याच्यापेक्षा आपण त्या पदावरती बसवून त्या पदाची उंची वाढवण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे, वाक्य खूप मोठं आहे, याचा अर्थ जर तुम्ही काढला तर तुमच्या लक्षात येईल. मी त्या पदावरती बसलो, ते पद मला मिळालं, माझा सन्मान होणार आहे, मला मान सन्मान मिळणार आहे, प्रसिद्धी मिळणार आहे किंवा माझं स्टेटस काय होणार आहे? वाढणार आहे. कशामुळं वाढलं? पदामुळं. पण हे रिक्वायर्ड नाहीये. तुम्ही त्या पदावरती बसून त्या पदाची उंची वाढवणे, त्याला न्याय देणे, या स्वरूपाची पर्सनॅलिटी आहे ती या चाळणी परीक्षेद्वारे निवडली जाते. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला या क्षेत्रासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी ह्या अभ्यासाअंती येतात, वाचनाच्या अंती येतात, नॉलेजच्या अंती येतात, पण त्या येण्यासाठी पहिली गोष्ट जर का काय लागत असेल तर ती 100% क्लॅरिटी आहे, लक्षात घ्या. आणि 100% क्लॅरिटीची सुरुवात जी होते ती सुरुवात होते की तुम्हाला अभ्यासक्रम समजला आहे का, आणि हा अभ्यासक्रम समजण्यासाठी तुम्हाला मदत घ्यायची आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मग ज्याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वरती हँड आहे, ज्याचा सिलेबस वरती कमांड आहे, त्याला ही परीक्षा कळते. अदरवाईज आपण महाराष्ट्रात 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेचे. पहिला विद्यार्थी आहे जो कष्ट करायला कधीच कमी पडलेला नसतो, पण त्याच्याकडे एक मेथड नसते, त्याच्याकडे एक स्ट्रॅटेजी नसते, त्याला एक प्रॉपर गायडन्स नसतो, आणि मग त्याचं जे कष्ट आहे ते गाढवी कष्टामध्ये कन्वर्ट होतं. त्याला फक्त अभ्यास केल्याचं समाधान मिळतं, परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचं समाधान मिळत नाही. मग आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असलं पाहिजे की आपल्याला काय प्राप्त झालं पाहिजे? अधिकारी होण्याचं काय प्राप्त झालं पाहिजे? समाधान प्राप्त झालं पाहिजे.
मग आपल्याकडे पहिल्यापासून फोकस असणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये काही शब्द तुम्ही ऐकाल, फोकस पाहिजे, डेडिकेशन पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. ह्या नंतर आपोआप गोष्टी येतात. त्याची पहिली रिक्वायरमेंट काय आहे? अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग असल्याशिवाय ह्या बाकीच्या गोष्टींचं युटिलायझेशन होईल का? येतील गोष्टी, पण युटिलायझेशन होईल का? नाही होणार. म्हणून आपल्याकडे डेडिकेशन भरपूर आहे, कष्ट करण्याची तयारी पण आपली भरपूर आहे. आपण कष्टाला कुठेच कमी पडणार नाही, पण आपलं जे कष्ट आहे त्या कष्टाला डे टू डे आउटपुट निघायचं जर का असेल तर आपल्याला ह्या दोन गोष्टीवर काम करावं लागेल. आणि मग हे काम नक्की काय आहे तर ह्याच्यासाठी अनालिसिस करा असं बऱ्याच लोकांनी तुम्हाला सांगितलंय किंवा अजून काही लोक तुम्हाला सांगतील. पण अनालिसिस केल्यानंतर आपल्याला मिळालं काय पाहिजे तर त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्याला प्रश्न संख्या कळाली पाहिजे. प्रश्न संख्या ही आपल्याला कळाली पाहिजे. अर्थात पूर्व परीक्षेसाठी किती प्रश्न आहेत मी आत्ताच बोलता बोलता सांगितलं. 100 पैकी 14 ते 15 प्रश्न पूर्व परीक्षेला कुठल्या विषयावरती विचारले जाणार आहेत? इकॉनॉमिक्स वरती. मग डॅम शुअर मी मेन्स बद्दल सांगू शकतोय का आता? नाही. मी अंदाज सांगितला, एवढे एवढे विषय आहेत, त्या सगळ्या विषयांना किती प्रश्न असणार आहेत? 100. मग त्यातलं ऍव्हरेज वेटेज किती येऊ शकतं आपल्याला? 10-11. पण एक्स्ट्रीम लेवलला जरी गेलो आपण तर ते किती वरती जाऊ शकतं? 15. मग आता ते क्वेश्चन पेपर्स सांगेल आपल्याला. जुन्या पॅटर्न मध्ये किती होते मी सांगितलेच ऑलरेडी. इकॉनॉमिक्सला ज्यावेळी स्पेशलायझेशनचा पेपर होता तेव्हा किती प्रश्न होते? 50+. किंवा आता शनिवारच्या पेपरमध्ये तुम्हाला कळतील एक्झॅक्टली किती प्रश्न होते असायचे. किंवा पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचा जर का आपण विचार केला तर आपल्या ते लक्षात येईल. मग आता प्रश्न संख्या मला फक्त विषयानुसार माहीत असून चालणार नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. मग मला सिलेबसचा आणि क्वेश्चन पेपरचा मेळ घातल्यानंतर प्रश्न संख्या विषयानुसार न माहीत होता त्याच्या अजून डिटेल मध्ये मला जाता येतं. मला प्रश्न संख्या घटकानुसार माहीत पडते, घटकानुसार, टॉपिक वाईज. मग आता आपल्याकडे इथं सिलेबस समोरच आहे आपल्या. मग आता घटकानुसार माहीत असणे ह्याचा अर्थ नेमका काय तर घटकानुसार माहीत असण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसतंय की प्रिलिमचा जो सिलेबस आहे त्या प्रिलिमच्या सिलेबसच्या व्यतिरिक्त जो डिटेल आपल्याला मेन्सचा सिलेबस आत्ता जो दिलाय त्याच्यातले जे टॉपिक आहेत प्रिलिमचे आणि मेन्सचे त्याचा संबंध कशा पद्धतीचा असू शकतो. किंबहुना प्रिलिमला जर का व्यापार दिले तर मेन्सला भारताचा परकीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ दिले. मग त्याच्या आधारावरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपरच्या आधारावरती आपल्याला त्या घटकापर्यंत जाता येतं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाला किती प्रश्न असतील, बँकिंगला किती प्रश्न असतील, त्याचबरोबर व्यापारावरती किती प्रश्न असतील, उद्योगवरती किती असतील, कृषीवरती किती असतील, दारिद्र्य बेरोजगारीवरती किती असतील, लोकसंख्येवरती किती असतील, हे मला सांगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मला प्रश्नपत्रिकेतला एक एक प्रश्न घेऊन त्याच्यावरती विचार करावा लागतं. आणि त्याच्या पुढे मला त्या प्रत्येक प्रश्नांचा संबंध त्या घटकातल्या कुठल्या उपघटकामध्ये जातो हे मला जर का कळलं तर माझं काम सोपं होतं. आणि ते काम सोपं होणं ह्याचा अर्थ काय तर आयोग पहिले प्रश्न रिपीट करत होतं. म्हणजे ह्या प्रोसिजरमध्ये आपण 2006, 7, 8 हा काळ बघितला, त्या पूर्वीचा काळ बघितला तर ही जीके बेस्ड परीक्षा होती. भारतात सर्वात पहिलं कुठं काय आहे किंवा ह्याचं मुख्यालय काय, त्याची स्थापना काय, सर्वात मोठं काय, सर्वात छोटं काय, किंवा ह्याचं लोकेशन कुठं आहे, किंवा ह्याची हेडक्वार्टर कुठं आहे, वगैरे वगैरे वगैरे. जीके बेस्ड 1 लाइनर. 2013 मध्ये परीक्षेमध्ये मूलभूत जो बदल झाला तो मूलभूत बदल असा आहे की तुम्हाला तो प्रश्न कुठल्या घटकावरती आहे आणि त्याचा उपघटक काय आहे हे पडताळणं जिकिरीचं बनत चाललंय. म्हणजे प्रश्नांची जाडी, प्रश्नांच्या मधली माहिती जी आहे ती काय झालेली आहे, वाढलेली आहे. आणि ती वाढलेली असल्यामुळं अनेक उपघटक एकत्र करून तुम्हाला प्रश्न सर्व केला जातो. म्हणजे आजच्या प्रश्नांमध्ये विधानात्मक प्रश्न आहेत, नकारात्मक माहितीवरती प्रश्न आहेत, त्याचबरोबर तुमच्या पर्सनॅलिटीतले विविध जे पैलू आहेत ते पैलू पडताळण्यासाठी असे काही कंडिशन्स तयार करून टाकलेत. तुमच्यासमोर काहीतरी विशिष्ट परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे. तुम्हाला सोशल, इकॉनॉमिकल किंबहुना इतर घटकांच्या आधारे भारताची जी स्थिती आहे
किंवा तुम्ही जे जीवन जगताय ते जीवन जगत असताना तुमच्या सराउंडिंग मध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टींचं आकलन तुम्हाला आहे का, किंबहुना त्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का, हे विचारलं जातंय. त्यामुळे आपल्याला त्या उपघटकापर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे पोचलं तर आपल्याला लक्षात येतं की आयोग प्रश्न जरी रिपीट करत नसलं तरी आयोगाचे विशिष्ट एरियाज आहेत, त्या एरियाज वरतीच आयोग प्रश्न विचारतं हे आपल्याला एकदा जर का कळालं. इकॉनॉमिक्सचे मी म्हणेन एक 500 ते 600 उपघटक तयार झाले आणि हे 500 ते 600 उपघटक आपण जर का सबंध त्याची व्याप्ती पूर्णपणे पडताळली. 2016ला याच घटकावर असा प्रश्न विचारलाय, परत 17ला विचारलाय, 2018ला पण विचारलाय, 19ला, 20ला, 21ला, 22ला विचारलाय. पण यातला कुठलाही प्रश्न रिपीट नाहीये. तो सतत डेव्हलप होत गेलेला आहे, तो सतत बदलत गेलेला आहे. ह्याचा अर्थ 2024ला मला त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. अर्थात मी आतापर्यंत त्याची जी माहिती बघत होतो त्या माहितीची जी अंतिम स्टेज आहे ती मला प्राप्त करणं काय गरजेचं आहे. लोकांनी हे का कॉम्प्लिकेटेड केलंय, हे का अवघड शब्दात सांगितलंय मला माहित नाही. पण ज्यावेळी मी सिलेबस आणि क्वेश्चन पेपरची सांगड घालतो, ज्यावेळी मी सिलेबस आणि क्वेश्चन पेपर प्रॉपर अनालिसिस करतो, त्यावेळी हे सगळं माझं मला लक्षात येतं. आणि त्यावेळी मला ह्या सगळ्या प्रोसिजरची एक आउटर लाईन प्राप्त होते. काय प्राप्त होते? आउटर लाईन. नवीन शब्द आहे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये, ज्याला बरीच लोक सिलेबसचा आवाका म्हणतात. सिलेबसचा आवाका राहिला नाही सध्या, त्या आवाक्याच्या बाहेर परीक्षा जाते. 2022च्या पेपरमध्ये जे काही विचारलंय त्याच्यापेक्षा 23ला वेगळं असणार आहे, हे पहिलं लक्षात घ्या. म्हणजे 22 पेक्षा 23ला वेगळा असणार आहे. पण 22 किंवा त्याच्या पाठीमाग असलेल्या मुद्द्यावरतीच प्रश्न असणार आहे. फक्त वेगळं ह्याचा अर्थ काय, तर तुम्हाला तो 100% एरिया कॅप्चर करता आला तरच तुम्हाला त्या प्रोसिजरचा काय आलाय, आउटर लाईन प्राप्त झाले. आणि त्याच वेळी तुमच्या चेहऱ्यावरती जाणवणारी एक प्रचंड ऊर्जा देणारी, समाधान देणारी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. आज माझ्याकडे आत्मविश्वास आहे की मी अधिकारी होणार आहे, मला व्हायचं आहे. अर्थात तो चुकीचा नाहीये, अर्थात तो वायफळ नाहीये. पण ज्यावेळी मला ह्या सगळ्या पूर्णपणे क्लॅरिटीद्वारे येणार आहे त्यावेळी तो आत्मविश्वास माझा इंटरेस्ट वाढवणार आहे. मग ज्या गोष्टीचा इंटरेस्ट आहे, ज्या विषयामध्ये आपल्याला रुची आहे, आवड आहे, इंटरेस्ट आहे, त्या विषयामध्ये आपले प्रश्न चुकण्याचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. मग मला सांगा, तुम्हाला इथं विशिष्ट विषयांचा अभ्यास आहे का? सगळ्या विषयांचा अभ्यास आहे. मग सगळ्या विषयांचा अभ्यास असताना सगळ्या विषयामध्ये मला काय निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. सगळ्या विषयामध्ये मला इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. सगळ्या विषयांची डिमांड मला फुलफिल करता आली पाहिजे. सगळ्या विषयांची मला डेप्थ 100% कॅप्चर करता आली पाहिजे. अवघड आहे तर हेच काय तर अवघड आहे. परीक्षा अवघड नाहीये. आजच्या आज पडताळून बघू शकता तुम्ही. आयोगाचा कुठला पण जुना पेपर घ्या आणि बसा सोडवायला. तुम्ही म्हणाल हे काहीतरी आम्हाला चुकीचं सांगताय तुम्ही. आयोगाचा पेपर घेऊन सुरुवातीला सोडवायला बसणं हे कशासाठी, आपल्याला स्कोर नाही काढायचा, आपल्याला त्याच्यावरती एक ओव्हरलुक द्यायचा आहे. आणि तो ओव्हरलुक आपण जर का दिला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण हा ओव्हरलुक जर का टाकला तर त्यातलं बरचसं आपल्याला काय होणार आहे, येणार आहे, किंवा बरचसं आपल्याला काय होईल, साध्य होईल. एकच मिनिट फक्त. ठीक आहे.
एक्स्ट्रीमली सॉरी. तर हा जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जातो. म्हणजे मी माझं कायमचं एक वाक्य असं वापरतो की स्पर्धा परीक्षेमध्ये अधिकारी होणे हा आत्मविश्वासाचा खेळ आहे. पण काही काळ आत्मविश्वास राहिला आणि नंतर तो वीक झाला, कमी झाला, कोलॅप्स झाला, डिस्टर्ब झाला, तर त्या कालावधीमध्ये तुमची परीक्षा असेल तर आपल्याला यश मिळणार आहे का? नाही. म्हणजे आपल्याला एकच काम करायचं आहे की ही सगळी प्रोसिजर कळाली, ह्या सगळ्या प्रोसिजर थ्रू आपण जर का प्रत्येक विषयाला जो सामान्य न्याय आहे, अर्थात यातल्या कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला मास्टर की मिळवायची आहे का, PhD दार्जिन करायची आहे का, ह्याचा जनरल स्टडी आहे. पण अर्थात त्याची डेप्थ कंटिन्युअसली काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. ते कोण सांगतंय तुम्हाला? क्वेश्चन पेपर. तुमच्या यशाचा सगळ्यात मोठा मार्गदर्शक जर का कोण असेल तर तो आहे क्वेश्चन पेपर. शिकणाऱ्याला आणि शिकवणाऱ्याला दोघांनाही क्वेश्चन पेपरमध्ये इतकी जबरदस्त इन्फॉर्मेशन आहे, क्वेश्चन पेपरमध्ये इतके क्ल्यूज आहेत किंवा क्वेश्चन पेपरमध्ये अनेक निर्देश आहेत, त्या विषयाला बिल्डअप करण्यासाठी हे ज्याला ओळखता आले. जितक्या वेळा तुम्ही क्वेश्चन पेपर बघाल तितक्या वेळी तुम्हाला नवीन काहीतरी सापडणार आहे आणि हे नवीन तुमच्या कामाचं आहे त्या विषयामधले ऍडिशन्स प्राप्त करायला. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. आपला विषय हे ज्यावेळी मी करतो त्यावेळी अनालिसिस मधली दुसरी गोष्ट येते, दुसरी गोष्ट करते ती म्हणजे प्रश्नांचे स्वरूप. आणि अर्थात प्रश्नांचं स्वरूप हे 2 तासात 4 तासात किंवा एका दिवसात आपल्याला कळणार आहे का? नाही कळणार. मग आता इकॉनॉमिक्स मधल्या प्रश्नांचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे? पूर्वी RBIचं मुख्यालय कुठं आहे? RBIची स्थापना कधी झाली? RBIचं विभागीय कार्यालय कुठं आहे? किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला? किंवा भारतात कुठली कर पद्धत आहे? किंवा अमुक अमुक किंवा कॅगचं कलम काय आहे? किंवा भारताचा अर्थसंकल्प प्रथम कुठे मांडला जातो? त्याची जबाबदारी कोणाची आहे? किंवा ही बेरोजगारी कुठल्या क्षेत्रात दिसून येते? लक्षात आलं? कसले प्रश्न? वन लाईनर. कसले? स्ट्रेट फॉरवर्ड. बरोबर आहे. म्हणजे पूर्वी विषयांमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जायची. आता मी जे काही विचारलं तुमच्यासोबत बोललो ते कसलं आहे? इकॉनॉमिक्सचं बेसिक आहे. आजच्या 14-15 प्रश्नांपैकी या लेवलचा प्रश्न एकच आहे. 15 पैकी या लेवलचा प्रश्न किती आहे? एक. बरोबर आहे. मग या लेवलच्या प्रश्नांची फक्त आपल्याला उकल असून चालणार आहे का? कुठल्याही विषयाचा वरवरचा स्टडी असला तर आपल्याला त्यातले 3-4 फार तर 5 प्रश्न सुटतात. मग प्रत्येक विषयातले 5-5 प्रश्न आपल्याला जर का सुटले तर आपल्याला अपेक्षित स्कोर होणार आहे का? किंवा आपण पास होणार आहे का? नाही. मग आता इकॉनॉमिक्सचा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी त्याच्यात बेसिक इन्फॉर्मेशन आहे प्लस त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. उमेदवाराला इकॉनॉमिक्सचे जे काही थोडक्यात घटक आहेत म्हणजे टॉपिक आहेत त्या घटकावरती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे का? पूर्वी आपल्याला RBIचं काय विचारलं जात होतं? स्थापना, मुख्यालय, स्थानिक मंडळ किंवा RBIची मॉनिटरी पॉलिसी किंवा तिची संख्यात्मक साधनं, गुणात्मक साधनं. आता त्या होल प्रोसिजरला तिचं जे कार्य आहे, तिचं जे धोरण आहे, त्याची पूर्ण जी काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे आणि त्याचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो किंबहुना सामान्य लोकांच्यावरती त्याचा काय परिणाम होतो, RBIचं ऑब्जेक्ट साध्य करण्यासाठी RBI कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतं, सरकारला त्या कुठल्या गोष्टी सल्ला असेल किंवा तिच्या संदर्भातली कार्य असतील, बाजारपेठेसाठी कुठली कार्य असतील किंवा इंटरनॅशनल लेवलवरती जे डिजिटल बँकिंग, डिजिटल करन्सी, ई करन्सी ह्या ज्या गोष्टी चालल्यात त्याचा भारतात काय सध्या साधारणपणे घडामोड चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला क्लिअर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला पूर्णपणे माहित आहेत. अर्थात काल इकॉनॉमिक्स मधलं नोबेल डिक्लेअर झालं. बरोबर. मग आता त्यांनी कशावर हे केलंय, रिसर्च केलाय? महिला आणि पुरुष यांच्यामधल्या कामाची काय स्थिती. बरोबर आहे. लिंग वर्णन जे आहे किंबहुना कामामधला जो दोष आहे
महिला आणि पुरुषांच्या दृष्टिकोनातून किंवा कुणाला जास्त संधी आहेत, मग त्याचा बाजारपेठेतला लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून काय रेशो आहे, तुमच्या इकॉनॉमीमध्ये त्याला अनुसरून कुठली गोष्ट आहे, किंवा तुमच्या इकॉनॉमीमधल्या त्या गोष्टीशी संबंधित कुठल्या गोष्टींचा तुमच्या जीवनावरती कसा परिणाम होतो, या लेवलचा एक तरी प्रश्न तुम्हाला उद्या विचारला जाणार आहे. म्हणजे उद्या त्या अर्थतज्ञांचं नाव विचारलं जाईल हे अपेक्षित धरू नका. त्याच्या आधारे जी संकल्पना आहे ती संकल्पना इथं प्रश्न विचारताना मूलभूत मांडली गेलेली आहे. एवढ्यावरतीच क्वेश्चन थांबला नाही, त्यांनी प्रत्येक मुद्दा हा अपडेट केलेला आहे, म्हणजे ज्याची प्रचलित घडामोडींशी संबंधित माहिती आहे, प्रचलित घडामोडी ज्याच्याकडे पूर्णपणे त्या घटकाशी संबंधित थरो इन्फॉर्मेशन ज्याच्याकडे आहेत, त्याला तो प्रश्न टॅकल करता येतो, सोडवता येतो. हे आपल्या इकॉनॉमिक्सच्या विषयाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला काय विचारलं जाणार आहे? बेसिक इन्फॉर्मेशन. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचा टास्क आपल्या समोर आहे काय? कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. इकॉनॉमिक्स म्हणजे आकडेवारीचा खेळ नाही. इकॉनॉमिक्स म्हणजे प्रत्येक ओळीत 10-12 आकडे, एका पॅसेजमध्ये 20-25 आकडे असणारी पुस्तक आहेत बाजारपेठेत. म्हणून तेवढ्या आकडे तेवढ्या सगळ्या गोष्टी ह्या परीक्षेत विचारल्या जातात का? त्यांना मशीन पाहिजे का? त्यांना ह्युमन बॉडी पाहिजे, आणि ती ह्युमन बॉडी ही डायनॅमिक असली पाहिजे, स्मार्ट असली पाहिजे, इंटेलिजन्स असली पाहिजे. म्हणजे भविष्यात कुठली पण टेक्नॉलॉजी आली, कुठली पण मशीन आली तर त्याला ती काय करू शकते? चालवू शकते. म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या किंवा एमपीएससी मधल्या 2 शब्दांवर कायम लक्ष ठेवा. बघा, एमपीएससीचा अभ्यास करतोय आज आपण, कंबाईन परीक्षेचा, तर त्यातला पी आणि एस हे लक्षात ठेवा कायम. आपल्या डोळ्यासमोर ते 2 शब्द पाहिजे. पीएस म्हणजे पब्लिक सर्व्हिस. कुणाची सेवा करायची आपल्याला? लोकांची. त्यांचा जो हक्क आहे, त्यांचा जो मूलभूत त्यांना जी मिळणारी गोष्ट आहे ती पोहोचवण्यामधले मेडिएटर्स आहात तुम्ही. प्रशासन हे काय आहे? व्यवस्था आहे. ही व्यवस्था काय करते? तर उच्च स्तरावरती असणारी डिसिजन मेकिंग पॉवर आहे. त्या डिसिजन मेकिंग पॉवर मध्ये प्रशासनाला पण स्थान आहे. त्यांनी घेतलेले निर्णय, त्या दृष्टिकोनातून जो लाभ आहे तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारा जो चॅनल असेल, जी पाईपलाईन असेल, ती त्यांना कुठल्याही प्रकारचं डॅमेज असणारी नको आहे. ती पूर्णपणे हेतुशुद्ध असणारी, ती कर्तव्य जबाबदारी पूर्णपणे 100% पार पाडणारी असली पाहिजे. म्हणून त्यांनी ही चाळणी परीक्षा जी आहे तिची जी थोडक्यात निकष आहेत त्याचे, ह्या निकषांची काठिण्य पातळी जी आहे ती काय केलेली आहे? वाढवलेली आहे. त्याला बरीच लोक आउट ऑफ द बॉक्स एक्झाम म्हणतात, आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स म्हणतात, किंबहुना सिलेबस आयोग पाळत नाही असं म्हणतात. पण आयोग सिलेबस पाळत नाही असं अजिबात नाही. फक्त आयोगानं काय केलंय तर इथं तुम्हाला ह्या प्रश्नांच्या स्वरूपाची बेसिक आयडिया आल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. आपल्या विषयाला या ढाच्यानुसार आपल्याला जायचं आहे, आणि याचा विचार करून आपण सिलेबस आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस करतोय. सिलेबस आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पहिल्यांदा विचार करायचा आहे, किंबहुना आपल्याला प्रिलिमच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा किंवा त्या घडामोडींचा विचार करायचा आहे.
नाही होणार. समोर तुमच्या पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. संयुक्त पूर्व परीक्षा म्हणून आपण अर्थशास्त्राचा हा अभ्यासक्रम आहे. मग पूर्व परीक्षेला 100 पैकी किती प्रश्न विचारणार म्हणून सांगितलं मी? 14 ते 15 प्रश्न, बरोबर. आता ह्या 14 ते 15 प्रश्नांमध्ये तुमच्या समोर असणारे घटक आहेत: राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग, मुद्रा व राजकोषीय धोरण, व्यापार, दारिद्र्य व बेरोजगारी, लोकसंख्या, उद्योग आणि काय कृषी. आयोगानं दिलेला सिलेबस हा आहे. म्हणजे आयोगानं जो सिलेबस दिलाय प्रिलियमचा तो अतिशय त्रोटक दिलेला आहे. अर्थात मेन्सच्या सिलेबस मध्ये सुद्धा टॉपिक दिलेत, डिटेल सिलेबस दिलेला नाही. मग ह्या सिलेबसचं अनालिसिस ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या समोर त्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून ज्या बाबी असतील किंवा ज्या बाबी हे आपल्याला समाविष्ट करून त्याचा अभ्यास जो करायचा आहे ह्याचा आज आपण विचार करणार आहे. राष्ट्रीय उत्पन्न व मोजमाप पद्धती असं चॅप्टरचं नाव आहे. हिथून सिलेबस सुरू होतो. पण त्याच्या अगोदर पहिला एक चॅप्टर, बेसिक चॅप्टर, ज्याला म्हणूया आपण अर्थव्यवस्था, स्वरूप, प्रकार, क्षेत्रे. आणि बेसिक चॅप्टर का घ्यायचा त्याचं कारण काय आहे तर आपल्याला अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेचे, भारतीय अर्थव्यवस्थेचे जे प्रकार आहेत किंबहुना भारतीय अर्थव्यवस्थेचा जो प्रवास आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप असेल, प्रकार असेल किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्र असतील त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि या प्रश्नाची संख्या आहे, 2 प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात. त्यातला पहिला प्रश्न हा प्रकारावरती आहे आणि दुसरा प्रश्न हा क्षेत्रांच्या वरती आहे. मग आता प्रकारावरती प्रश्न असताना त्याची बेसिक रिक्वायरमेंट काय सांगतोय, म्हणजे सिलेबस हा आहे किंवा सिलेबस मध्ये हा टॉपिक आहे, क्वेश्चन पेपर मध्ये त्याचा संबंध कसा आहे तर त्याच्यात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास तुम्हाला माहित आहे का हे विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सिलेबस अनालिसिस जे आपल्याला डिटेल केल्यानंतर आपल्याला त्या सिलेबसची किंवा त्या टॉपिकची जी थरो इन्फॉर्मेशन मिळते त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने ती जी डिमांड कळते त्यावेळी आपल्या लक्षात येतं की आज आपल्याला त्या पॉइंटची गरज काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे. तर आपल्याला प्रकार 3 आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आहे आणि मिश्र अर्थव्यवस्था आहे, बरोबर आहे. म्हणजे हे 3 अर्थव्यवस्थेचे प्रकार. पण यात भारतीय अर्थव्यवस्थेचा संबंध कसा आहे, स्वातंत्र्यानंतर ती कुणीकडे गेली, त्यानंतर 1980च्या दशकात त्याच्यात कुठले बदल झाले, 91 नंतर ती आजच्या स्टेजला काय दर्शवते किंवा खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचा परिणाम आज कुठं चाललेला आहे, किंवा भारतीय अर्थव्यवस्था जर का जगातली 3री बलाढ्य अर्थव्यवस्था होऊ पाहते, म्हणजे अनाउन्समेंट झाली ना तशी, किंवा येणाऱ्या तिमाहीमध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये साधारणपणे आपल्याला असं दिसेल की या अर्थव्यवस्थेमध्ये काही बदल झालेले दिसतील. मग आता अलीकडं आपण ज्या अर्थव्यवस्थेची आर्थिक प्रगती ही कुठल्या विचारधारेच्या, कुठल्या प्रकाराच्या आधारे करतो, हा ज्या व्यक्तीला थोडक्यात पूर्ण भाग माहित आहे त्याला त्या लेवलचा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे आतापर्यंत अलीकडच्या 2017 पासून तुम्हाला स्पष्टपणे विचारलंय की खालीलपैकी कोणते विधान हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अति उपयुक्त ठरेल, खालीलपैकी कोणतं स्पष्टीकरण हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी योग्य ठरेल. मग त्यांनी सांगितलंय आपण भांडवलशाहीकडनं समाजवादाकडे चाललोय, आपण समाजवादाकडनं मिश्रकडे चाललोय,
आपण मिश्रकडनं भांडवलशाहीकडे चाललोय किंवा भारतीय अर्थव्यवस्था दुहेरी प्रकारचं पण वर्तन दर्शवते, सामाजिक विकासासाठी ती समाजवादी विचारसरणी वापरते, आर्थिक विकासासाठी ती भांडवलशाही विचारसरणी वापरते, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आता ही विधानं ही बेसिक राहिलीत का? चॅप्टर बेसिक आहे पण ही विधानं बेसिक राहिलीत का? नाही. त्याचबरोबर तो प्रश्न अजून क्लिष्ट होतो. कसा? तर स्वातंत्र्यानंतर आपण कुठल्या उत्पादनाला पसंती दिली, आपण कुठली स्ट्रॅटेजी तयार केली, आपल्या पॉलिसीज कशा होत्या, सार्वजनिक क्षेत्र कसं होतं, खाजगी क्षेत्र कसं होतं, 91ला आपण खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचा मूलभूत पाया का रचला, त्याचा परिणाम आज खाजगी क्षेत्रावरती काय होतोय. किंबहुना अलीकडे तुम्हाला दिसतंय की ह्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या ज्या आहेत त्यांची संख्या कमी होते. म्हणजे आपण त्यांचं काय करतोय, खाजगीकरण करतोय, किंवा आपण त्या काय करतोय, त्या खाजगी क्षेत्रासाठी आपण ओपन करतोय. जागतिक अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेबरोबर आपण खुली करतोय आणि ही ऑलरेडी खुली केलेलीच आहे पण तिची व्याप्ती काय करतोय, वाढवतोय. असं बोललं जाते की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात मुक्त अर्थव्यवस्था आहे आणि अर्थात भारतातली इन्व्हेस्टमेंट त्याचमुळे वाढणार आहे, भारतातली गुंतवणूक त्याचमुळे वाढणार आहे आणि आपल्याला आर्थिक विकास जर का साध्य करायचा असेल तर ही काळाची गरज आहे. हे ज्याला कळालंय, स्वातंत्र्यानंतर उत्पादनाचे अधिकार कुणाला दिले, लोकसंख्येमध्ये झालेला मूलभूत बदल काय होता, भारताच्या सार्वजनिक क्षेत्रावरती बोजा कशाचा येत गेला, नियोजनाला पैसे कसे कमी पडत गेले, उत्पादन प्रक्रिया गतिशील करण्यासाठी नियोजनाचा कुठला प्रकार आपण वापरला, राव मनमोहन प्रतिमान म्हणजे काय, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण म्हणजे काय, किंवा एलपीजीचा नेमका भारतानं घेतलेला अर्थ काय, भारत उद्या काय करू पाहतोय, भारतातल्या जर का प्रत्येक व्यक्तीला घर द्यायचं आहे, पिण्याचं पाणी द्यायचं आहे, मोफत शिक्षण द्यायचं आहे, आरोग्यविषयक सुविधा 5.5 लाखापर्यंत द्यायच्या आहेत, निवाऱ्याची सोय द्यायची आहे, गरीब लोकांना वीज कनेक्शन द्यायचं आहे, अन्न हा मूलभूत हक्क भारतीय लोकांचा झालाय, बरोबर आहे. मग हे सगळं जर का देतोय तर तो दृष्टिकोन कुठला. आणि भारताची परकीय गंगाजळी आज 6व्या 8व्या स्थानावरनं 4थ्या स्थानावर गेली. आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न बघतोय. प्रधान सेवकांनी आपल्याला सांगितलं की पुढच्या टर्म मध्ये आम्हाला इंडियन इकॉनॉमी जगातली कितवी शक्तिशाली इकॉनॉमी करायची आहे, 3 नंबरची करायची आहे. हे नेमकं कशानं साध्य होईल. म्हणजे भांडवलशाही तत्व, समाजवादी तत्व ह्या दोघांची सांगड घालून ज्यावेळी अर्थव्यवस्था पुढे जाते त्यावेळी त्याला दुहेरी अर्थव्यवस्था म्हटलं जातं. हे मी वरवरचे मुद्दे सांगितलं, आपण यात कन्सेप्ट कुठली बघू शकलोय का? नाही. मला फक्त तुम्हाला आउटर लाईन दाखवायची आहे. ही आउटर लाईन ज्याला कळाली त्याला त्यातलं योग्य स्पष्टीकरण देता येईल. अदरवाईज 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य वाटणारा पर्याय आहेच की, पण आपल्याला कुणाला योग्य वाटणारा, आयोगाला. ह्याच्यासाठी लागते ॲक्युरन्सी. स्पर्धा परीक्षेचा दुसरा महत्वाचा भाग, पहिली गोष्ट सांगितली, 100% आपल्याला काय पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. आणि अर्थात बेसिक इन्फॉर्मेशन असेल, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल आणि प्रत्येक मुद्दा जर अपडेट होत असेल तर आपल्याला अभ्यासात काय पाहिजे, सातत्य. आणि त्याच्याद्वारे आपल्याकडे काय आली पाहिजे, ॲक्युरन्सी. म्हणजे सामान्य व्यक्ती आता जर का रस्त्यावर उभा आहे, तुमच्या वयोगटाचा, तुमच्या एवढं शिक्षण झालेला, त्याला विचारलं, बाबा भारतानं चंद्रावरती गेलोय, बरोबर आहे, दक्षिण ध्रुवावरती जाणारा जगातला भारत कसला ठरलाय, पहिला देश ठरलाय, बरोबर. मग याच्याबद्दल तुझं मत काय आहे, कशासाठी गेलो आपण, काय फायदा होणार आहे, त्याचं स्टेटमेंट, त्याची विचार प्रक्रिया. आणि तुम्ही एक ऍस्पिरंट्स आहात, तुम्ही एक परीक्षार्थी आहात, तुम्ही जो त्याच्याकडे बघण्याचा जो तुमचा कल आहे आणि तुमचं त्याच्यावरचं मत, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे का नाही. मग आयोगाला हेच पाहिजे. आपल्याकडं माहितीचा साठा हा प्रचंड असावा, व्यापक असावा. आजकाल माहिती आपल्या पायाशी लोळण घालते. म्हणजे एक क्लिकवरती जगातली इत्तमभूत माहिती आपल्याकडे येते. आज आपण इथं बसून इस्रायल आणि त्या पॅलेस्टाईन बद्दल आपण बोलू शकतो, बरोबर आहे. पण आपण जर का बोलताना थरो बोललो, इन डिटेल बोललो, किंवा त्यातल्या मिनिट्स वरती बोललो, किंवा ॲक्युरन्सी आपण परफेक्ट जर का लक्षात घेऊन आपण जर का ह्या गोष्टी करू शकलो तर ह्याचा अर्थ लक्षात घ्या की आपण येणारी जी आपल्याला परीक्षेमधली जी समस्या आहे त्याच्याबद्दलची किंवा जो प्रश्न आहे त्याला आपण काय करू शकतो, ॲक्युरन्सीच्या आधारे काय करू शकतो, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय काय करू शकतो, निवडू शकतो. परीक्षा अवघड झाली, आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स आहेत, हे लोकांना का वाटतंय. त्याचं एक साधं सोपं गणित सांगतो, साधं सोपं त्याचं सूत्र आहे
की पूर्वी पेपरमध्ये प्रश्न असायचा, या प्रश्नाचे 4 पर्याय असायचे. या 4 पर्यायांच्या पैकी 2 पर्यायांचं असं महत्व असायचं की एखादी गृहिणी तांदूळ नीट करते, प्लेटमध्ये तिनं तांदूळ घेतलेत, तांदूळ ओतल्या ओतल्या त्या तांदळाच्या आकारमानापेक्षा वेगळे, त्या तांदळाच्या कलरपेक्षा वेगळे जर का खडे असतील किंवा काय XYZ असेल तर तिला अलगत उचलून काय करता येत होते, त्याला एफर्ट्स कसा लागायचा, क्षुल्लक. तसे हे 2 पर्याय जात होते आणि ह्या 2 पर्यायामध्ये तुम्हाला टॅकल करावं लागत होतं. आज परीक्षा अवघड झाली. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर काय, तर ह्या प्रत्येक पर्यायाचं त्या माहितीशी संबंधित स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं. तुम्हाला काय करावं लागतं, ही प्रश्नातली माहिती ह्या प्रत्येक पर्यायामध्ये काय करावं लागते, अप्लाय करावं लागते. आणि त्यावेळी तुमची जशी माहिती जास्त आहे, जशी अॅक्युरन्सी जास्त आहे, त्याच्यावर आधारित तुम्हाला कळतं दिस इज नॉट करेक्ट, दिस वन इज करेक्ट. आलं लक्षात? मग ह्याला परीक्षा अवघड झाली असं म्हणायचं का, तुम्ही ठरवू शकता. म्हणजे ह्याच्यासाठी इथं इंटरेस्ट लागतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा व्यापक आहे, सिलेबस प्रचंड मोठा आहे, पण ह्याच्यामध्ये ज्यावेळी त्या उमेदवाराला कळतं की हे नुसतं वाचनाचं काम आहे का, हे नुसतं समजून घेण्याचं काम आहे, हे नुसतंच वाचनाचं काम आहे का, नाही, हे समजून घेण्याचं काम आहे का, नाही, हे वाचनाचं पण काम आहे, समजून घेण्याचं पण काम आहे, ते लक्षात पण ठेवायचं आहे, त्याला रिवाइज पण करायचं आहे आणि त्या ज्ञानाला मला परीक्षेत गेल्यावर काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. ह्याची सुरुवात या टॉपिक पासून होते, लक्षात घ्या. आणि हा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे आपल्याला हा पॉइंट आपण शोधून काढलाय. अनालिसिसच्या आधारे आपल्याला विचारला जाणारा प्रश्न आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा. काय विचारला जाणार आहे, प्रवाह किंवा प्रवास. ओके. दुसरा प्रश्न अलीकडे विचारला जातोय भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, पण अर्थात ही क्षेत्रे विचारली जात नाहीत. तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेची जी क्षेत्र आहेत त्यांचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, त्याचं जीडीपी मध्ये पर्सेंटेज काय आहे, हे तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे अमुक या वर्षात प्राथमिक क्षेत्राचा वाटा एवढा एवढा होता, तो आज किती आहे. अमुक या सालामध्ये, अमुक या दशकामध्ये प्राथमिक क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपी मध्ये एवढं कॉन्ट्रीब्युट करत होतं, सेकंडरी एवढं कॉन्ट्रीब्युट करत होतं, थर्ड एवढं कॉन्ट्रीब्युट करत होतं. आज त्याची स्थिती काय आहे, 5 वर्षापूर्वी त्याची स्थिती काय होती, हा आकडेवारीशी संबंधित, ज्याला मी करंट अफेअर्सचा आकडेवारीशी संबंधित असणारा प्रश्न म्हणतो, हा प्रश्न हा साधारणपणे आपल्याला इथं विचारला जाणार आहे. सुरुवातीला इतकं बारीक लक्ष असलं पाहिजे, क्वेश्चन पेपर आणि सिलेबस बद्दल आपण इतके अवेअर असलो पाहिजे की आपल्याला पुढचा प्रवास सोपा जाईल. आणि ह्याला आपण निग्लेक्ट केलं काय आहे बघा, स्पर्धा परीक्षार्थ्याला प्रचंड घाई असते. आता ही घाई का असते, तर त्याची कारणं आहेत की ह्या परीक्षांचं शेड्यूल, बरोबर आहे. पण आज आपण विचार करा, आपण फेब्रुवारीच्या अगोदर तर परीक्षा देणार आहे का, मग आपल्याकडे वेळ किती आहे लक्षात येतोय का तुमच्याकडे, बरोबर आहे. मग आपण जर का ह्याला प्रॉपर वेळ दिला तर आपले एफर्ट्स जे आहेत त्याचं प्रॉपर 100% काय मिळणार आहे आपल्याला आउटपुट. शोकांतिक आहे, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे अभ्यास केला 5-6 महिने, वर्ष, 1.5 वर्षे, पण जो अभ्यास केला त्यातलं काहीच विचारलं नाही. पण त्यानं त्या क्वेश्चन पेपर मध्ये जाऊन बघितलं तर त्याला असं दिसेल की त्यानं 5-6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष जो अभ्यास केलाय तो एका लेवल पर्यंत थांबला आणि त्याच्या वरच्या लेवलवरती क्वेश्चन पेपर होता. पण ही लेवल ऑलरेडी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये आणि सिलेबस मध्ये काय केले त्यांनी नमूद केलेली आहे. प्रश्नपत्रिका आयोगाची जी आहे तिच्या सूचना सुद्धा महत्वपूर्ण वाचा. ह्या परीक्षेचा क्रायटेरिया पदवी आहे, बरोबर आहे. एनी ग्रॅज्युएट लेवलचा विद्यार्थी काय करू शकतो, परीक्षा देऊ शकतो. पण ह्या परीक्षेचा दर्जा 12वी आहे. त्यांनी सांगितलंय पहिलीच सूचना आहे, सदर प्रश्न पुस्तिकेतले प्रश्न हे कोणत्याही शाखेचा विद्यार्थी त्याच्या अवगत ज्ञानाच्या आधारे सोडवू शकतो, विचार करून सोडवू शकतो, या लेवलचे आहेत. एखादा प्रश्न आपल्याला अडथळल्यास आपण पुढे जा, हे दिलंय आयोगाने. म्हणजे आयोगाला काय म्हणायचं लक्षात आलं का, 100 पैकी 100 सोडवायचे आहेत का, निगेटिव्ह मेथड आहे. म्हणजे आयोगाने 100 प्रश्नात तुमचा वेळ काहीतरी कुठंतरी लॉस व्हावा
तुमचं टाइम मॅनेजमेंट कुठेतरी कोलॅप्स व्हावं किंवा तुमचा परफॉर्मन्स तिथं डाऊन व्हावा म्हणून प्रश्न विचारलाय, मग तो तुम्हाला काय करता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. अर्थात आपला रीच जास्तच पाहिजे, जास्त प्रश्नापर्यंत आपला रीच होण्या इतपत आपलं प्रॅक्टिस असलं पाहिजे. म्हणून या प्रोसिजरमध्ये 100% समजून घ्या, अभ्यासातलं सातत्य ठेवा, आपली भूक वाढवा, इंटरेस्ट वाढवा, तेव्हा आपण ह्या डेस्टिनेशन पर्यंत जाऊ. अदरवाईज आपल्याला जायला अडचण आहे. ह्याच्याबद्दलची वरवरची इन्फॉर्मेशन भयंकर आहे. वरवरचीच इन्फॉर्मेशन आपल्याकडे येत असेल तर सदैव आपली हीच स्टेज होणार. आपला व्ह्यू राहील, आपला बेस वेगळा राहील, परीक्षेचा बेस वेगळा राहील आणि आपला ह्या योग न जुळल्यामुळं आपण घाई गडबडीत हे उरकलं किंवा ह्याला टाइमपास म्हणून जर का आपण सोडून दिलं तर आपल्याला अपेक्षित ती डेप्थ जी आहे त्या विषयाची ती कॅप्चर करता येणार नाही. विषयाचा सिलेबस, त्याची ज्या संदर्भातली जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर प्रत्येक विषयाची वेगळी आहे. त्याची स्ट्रॅटेजी ज्यावेळी डेव्हलप होते त्यावेळी ती स्ट्रॅटेजी तुम्हाला सक्सेसफुल बनवते. फक्त तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीला कंटिन्युअसली कॅरी ऑन करत राहायचं आहे. म्हणून स्पर्धा परीक्षेचं दुसरं नाव काय आहे? दुसरं नाव सातत्य. आणि म्हणून ते सातत्य लागतं. आणि मगाच सांगितल्याप्रमाणे की आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आवश्यक आहे, प्लस तो मुद्दा प्रत्येक वेळी काय होत गेलेला आहे, अपडेट होत गेला आहे. आणि इकॉनॉमिक्स हा कसला विषय आहे? बदलणारा विषय आहे ना. कंटिन्युअसली त्याच्यात काय होत राहतात, चेंजेस होत राहतात. आणि हे कंटिन्युअसली जर का चेंजेस होत राहिले तर त्याचा आपल्या जीवनावरती होणारा जो परिणाम आहे सामान्य व्यक्ती म्हणून तो कशा पद्धतीचा आहे हे ज्याला ओळखता आलं, ज्याला सांगता आलं, त्याची ही परीक्षा आहे. सो सिलेबस आणि क्वेश्चन पेपरला घाई गडबडीत उरकून बाजूला ठेवू नका. हे वारंवार तुम्हाला अभ्यासात घ्यायचं आहे. म्हणून या परीक्षेचा अभ्यास चालू होतो क्वेश्चन पेपर आणि सिलेबस पासून, आणि या परीक्षेचा अभ्यास संपतो क्वेश्चन पेपर आणि सिलेबस पासून. हे आपल्याला जोडता आलं पाहिजे. सुरुवात कुठून होते? क्वेश्चन पेपर पाशी, आणि शेवट कुठं होतो? क्वेश्चन पेपर पाशी. त्यामुळे म्हणून मी वाक्य वापरतो की तुमच्या यशाचा सगळ्यात मोठा जर का मार्गदर्शक कोण असेल तर तो सगळ्यात मोठा मार्गदर्शक हा दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे? क्वेश्चन पेपर आहे. ओके, त्याला न्याय द्या. पहिला चॅप्टर आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न व मोजमाप पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न व मोजमाप पद्धती, ज्याच्यावरती 2 किंवा 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती प्रश्न विचारले जातील? 2 किंवा 3. मग राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना विचारली जाणार आहे. पण अर्थात या संकल्पनेमधली प्रमुख संकल्पना आजकाल त्याला जोड दिली जाते आणि जीडीपी किंवा राष्ट्रीय उत्पन्न ह्याच्यावरती 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाला इतिहास आहे. आयोगाचा खास आवडीचा प्रश्न अनेक वर्षापासून, पण सध्या विचारतील असं नाही. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला? अगदी छोट्या मुलाला पण माहित झालं आज. कोणी केला? दादाभाई नौरोजी यांनी केला. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये त्यांनी तो प्रयत्न केला. बरोबर आहे. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आपण परत काय प्रयत्न केला तर राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली नेमली. त्यानंतर आपल्याकडे NSSO आहे, त्यानंतर आपल्याकडे CSO आहे, त्यानंतर आपल्याकडे NSC आहे. बरोबर आहे. म्हणजे हा भारतीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा झाला इतिहास. पण या इतिहासामधला आजच्या परिस्थितीशी ज्याचा संबंध आहे, आजच्या अलीकडच्या 5-6 महिन्यातल्या वर्ष 1.5 वर्षातल्या गोष्टीशी जो संबंध आहे तो आज प्रश्न विचारला जातोय. म्हणजे तुम्हाला लिंक करता आलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नामध्ये शेपटी प्रश्न आहे, टेल क्वेश्चन, तो तुम्हाला त्या सराउंडिंगच्या दृष्टिकोनातून टॅकल करता आला पाहिजे. त्याला जर का टॅकल करता आलं, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे प्रॉपर असेल तर त्या प्रश्नाला आपल्याला व्यवस्थितपणे टॅकल करता येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची व्यवस्था, मी आत्ताच बोललो राष्ट्रीय उत्पन्नाची व्यवस्था, इतिहास बाजूला पडलाय. व्यवस्थेवरती प्रश्न विचारला जातो, ज्याच्यामध्ये NSSO आहे, ज्याच्यामध्ये CSO आहे, CSO आहे आणि ज्याच्यामध्ये NSC आहे.
NSSO ह्याच्या अलीकडचे रिपोर्ट्स, CSOचं विस्तारित झालेलं कार्य आणि NSC म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन ज्याला म्हणतो आपण, त्या कमिशन बद्दल असणारा अपग्रेडेशन किंवा त्याच्या अध्यक्ष नेमले असतील, त्यांनी काय वेगळं काहीतरी काम केलं असेल तर ते विचारलं जाईल. त्याच्यानंतर मोजमाप पद्धती, राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असणाऱ्या मोजमाप पद्धती, या मोजमाप पद्धती ज्याच्यामध्ये उत्पादन पद्धत आहे, त्याचबरोबर उत्पन्न पद्धत आहे आणि त्याचबरोबर खर्च पद्धत आहे. अर्थात खर्च पद्धतीचा आपण वापर करत नाही, आपण उत्पादन आणि उत्पन्न यांचा एकत्रितरित्या वापर करतो. मग तो कशा पद्धतीचा आहे, त्याचं कारण काय, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तिथं 1 मार्काचं वेटेज आपल्याला निश्चितपणे कॅप्चर करता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मोजमाप संकल्पना. आता मोजमाप संकल्पनेमध्ये ऑलरेडी आपण एक संकल्पना वरती नमूद केलेली आहे, ज्याच्यामध्ये GDPचा संदर्भ येतो, त्याचबरोबर GNPचा संदर्भ येतो, त्याचबरोबर NDPचा संबंध येतो, त्याचबरोबर NNPचा संबंध येतो, त्याच्या संबंधित पर कॅपिटा इन्कम ज्याला PCI आपण म्हणतो, म्हणजे थोडक्यात दरडोई उत्पन्न, यांचा संदर्भ येतो. हे 1 मार्कासाठी विचारलं जातं. म्हणजे आता लक्षात घ्या, आयोगाने एकच शब्द दिला होता आपल्याला, अनालिसिसचं गांभीर्य लक्षात घ्या, महत्व लक्षात घ्या. आयोगाने आपल्याला सिलेबस मध्ये एकच शब्द दिला होता. कुठला शब्द दिला होता? राष्ट्रीय उत्पन्न. त्याचे किती पॉइंट पडले, कशाच्या आधारे पडले, कुठनं आले का, मी माझं मनचं काय टाकलंय का त्यात, कुठून आले, क्वेश्चन पेपर. म्हणजे सिलेबसचा बेस काय आहे, क्वेश्चन पेपर. का लेखकानं लिहिलेलं पुस्तक तो त्याच्या इच्छेनुसार लिहिल ना, त्याला काय बाउंड्रीज आहेत का, तर त्या बाउंड्रीज जर का सिलेबस ह्या असतील तर ते पुस्तक आपल्याला परिपूर्ण असणार आहे. म्हणजे आजकाल ट्रेडिशनल वे अजून एक चालू आहे, परीक्षेत नवीन काहीतरी येतं, लिहिणारे मटेरियलवाले जागे होतात, मटेरियल मध्ये टाकतात, पुढच्या वर्षीचं पोरं ते वाचतात, तोपर्यंत आयोग त्याच्या पुढचं काहीतरी करते. पण आयोग त्याच्या पुढचं काहीतरी करते म्हणजे तुम्हाला नापास करायला बसले का? आयोग विद्यार्थी प्रिय आहे, विद्यार्थी हिताचा निर्णय आयोग कंपल्सरी कायम घेत असतं, ते सूड बुद्धीनं वागत नाही. आयोगानं ऑलरेडी हे सगळं डिसाईड केलंय, ह्याची फ्रेम आहे, ह्याचे निर्देश आहेत, ह्याला कुठेतरी तुम्हाला अप्रोचेबल गोष्टी सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा जो भाग आहे त्यानं आत्मसात केलाय, त्याची ही परीक्षा आहे. लक्षात येते? मग ह्याचा पूर्णपणे अभ्यास मला स्वतःला ज्यावेळी माहित होईल त्यावेळीच माझं स्टँडर्ड मटेरियल तयार होईल. ज्याच्याकडे स्टँडर्ड मटेरियल आहे त्याला या परीक्षेमधला जवळपास कुठलाही प्रश्न सोडवता येतो. मग रेंज आहेत, बाउंड्रीज आहेत. सामान्य विद्यार्थी 40 पर्यंत, 35 पर्यंत, 38 पर्यंत, 36 पर्यंत, 32, 34 पर्यंत राहतो. जो त्याच्यावरती अंडरस्टँडिंग आहे त्याच्या पुढे एक तो 5-7-10 मार्कानं जातो. पण त्यानं जर का स्टँडर्ड मटेरियल वापरलं नसेल तर तो स्कोर मध्ये किंवा मेरिट मध्ये बसणार नाही. म्हणून 100% अंडरस्टँडिंग झालं, स्टँडर्ड मटेरियल तयार केलं तर आपण 55-60च्या घरात जाऊ. आणि 55-60च्या घरात गेलो तर निश्चितपणे आपण मल्टिपल पोस्ट साठी काय होणार आहे, मेन्सला काय होणार आहे, अपेअर होणार आहे. आलं लक्षात? सध्या ह्या ग्रुप बी आणि सी मध्ये मी वारंवार अगदी पहिल्याच लेक्चरला सांगतो की अपॉर्च्युनिटीज वाढल्यात. बाहेर वातावरण असं आहे की परीक्षा क्लब झाली, कंबाईन झाली, म्हणजे अपॉर्च्युनिटीज काय झाल्या, कमी. म्हणजे 100 पदं भरायची आहेत आणि 10 परीक्षा घ्यायच्या, म्हणजे अपॉर्च्युनिटीज काय वाढल्या असं म्हणणं आहे का तुमचं? नाही, ते चुकीचं आहे. 100 पदांसाठी 1 परीक्षा झाली तर निश्चितपणे पास होण्याची पॉसिबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. साधं सोपं गणित आहे. मग आपण जर का ह्या 10 परीक्षांच्या पूर्णपणे डेप्थचा विचार करून जर का आपण प्रिलिमला बसलो तर आपला परफॉर्मन्स बेस्ट होईल. म्हणून अभ्यासामध्ये आपल्याला जबरदस्त एफर्ट्स घ्यावा लागतो, जबरदस्त आपल्याला तिथं एन्जॉय करता येतो. एवढा स्कोप ह्या सिलेबसमध्ये आहे, भयंकर ताकद आहे या सिलेबसमध्ये आणि इंटरेस्ट आहे. महत्वाची गोष्ट, तुम्हाला अख्खी भारतीय राज्यघटना कळणार आहे पॉलिटीमध्ये.
तुम्हाला अख्खी इकॉनॉमी कळणार आहे. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला जीव, भौतिक, रसायन, तंत्रज्ञान, त्याचा मानवी जीवनावरती होणारा परिणाम, ही सगळी गोष्ट करणार आहे. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला कोविड बद्दल काय माहिती आहे रे? सामान्य व्यक्ती म्हणून आला, माणसं मारला, गेला, कुठं तर तयार झाला, कुठं तर डिझॉल्व झाला, पण तो आपल्या सोबतच आहे, आपल्याला तो कॅरी करूनच पुढे जायचं आहे. बरोबर. पण मी ज्यावेळी एक विज्ञान या विषयाचा अभ्यास करणारा व्यक्ती ऍस्पिरंट्स म्हणून त्याच्याकडे जो बघतो, त्यावेळी त्याच्या 100% सगळ्या इन्फॉर्मेशन वरती मी जातो. मला ती क्लॅरिटी येते, पुढे काय काळजी घ्यायची आहे, पुढे येणारे काय काय आपल्यासोबत आव्हानं आहेत, त्याच्यावरती मी विचार करतो. समाजाची पुढची स्थिती काय असेल, जर तशी परिस्थिती आली तर प्रशासन काय काम करेल, किंवा तशा परिस्थितीमध्ये माझा रोल काय राहील, माझी कौटुंबिक आणि सामूहिक जबाबदारी काय राहील, ह्याच्याबद्दल मी काय होतो, अवेअर होतो. बरोबर आहे. म्हणजे मी कायम उदाहरण देतो, कोविड पसरण्यामध्ये माणसाचा खूप मोठा रोल आहे ना, जनरल आहे. मग माणसाला त्याच्याबद्दल 100% अवेअर असता किंवा अवेअर भविष्यात आला तर त्यानं पसरण्याचं, त्यानं आपल्याला डॅमेज करण्याचं प्रमाण काय होणार आहे. मग प्रशासनाला करायचंय ते हेच. हा सिलेबस सगळा जो आहे तो तुमच्यावरती थापलाय असं तुम्हाला वाटतं? नाही, तुमच्यावरती थापलेला नाहीये. तुम्हाला त्याच्यातनं शहाणं करायचंय, म्हणजे तुम्ही उद्या सामान्य जनतेला काय करू शकताय, शहाणं करू शकताय. ही जबाबदारी आहे. मग ज्याच्या हातात, मनगटात ही ताकद आहे, तो हे शिवधनुष्य उचलतो किंवा हे पेलतो स्वतःमध्ये, आणि मग त्यानुसार तो भविष्यात मार्गक्रमण करतो. म्हणजे बेसिकली ही अतिशय व्यापक गोष्ट आहे तर आहे. ह्याची डेप्थ निश्चितपणे जास्त आहे का, तर आहे. का असू नये, त्याची 2 कारणं. पहिलं कारण, जगातली सगळ्यात मोठी जी गरज आहे मनुष्य जातीची, ती तुमची पूर्ण होणार आहे. काय गरज आहे तुमची? एनिवन? ऑनलाईन वाले पण सांगू शकतात. थँक्यू राणी चौधरी मॅडम. काय गरज आहे मनुष्य जातीची? जगातली सगळ्यात मोठी गरज काय? आर्थिक गरज आहे. म्हणजे उत्पन्न, जॉब, इन्कम. बरोबर आहे. ही मनुष्य जातीची गरज नाहीये. अर्थात सगळ्यांचं उत्तर हेच असणार, आणि हे उत्तर चुकीचं पण नाही. पण आपण जरा त्याच्यावरचा विचार करूया. आपल्याला आर्थिक उत्पन्नाची, जॉबची गरज नसून आपल्याला इकॉनॉमिकल सिक्युरिटीची गरज आहे. कशाची? आर्थिक सुरक्षितता. आणि जगातली सगळ्यात मोठी आर्थिक सुरक्षितता ही पब्लिक सेक्टरमध्ये आहे. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये असल्यानंतर जॉब होईल, पेमेंट होईल का न होईल, मला ठेवतील का काढतील, मग माझा परफॉर्मन्स कमी झाला तर मला मिळणारा इन्सेंटिव्ह, मला मिळणारा पगार काय होईल, कमी होईल. उद्या भविष्यातल्या गरजा भागवायच्या असतील तर मला काय करावं लागेल, जीवघेणी स्पर्धाला तोंड द्यावं लागेल. पब्लिक सेक्टर जॉब हे असं आहे की कुणाच्या मनमर्जीनं तुम्हाला काढता येत नाही. आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर काय, तर तुम्ही त्या अधिकार पदावरती गेला तर तुम्ही जाण्यासाठी जेवढं श्रम घेतलंय त्याच्या 10 पटीनं सरकारला श्रम घ्यावं लागतं तुम्हाला काढायला. एवढी सिक्युरिटी ह्या जॉबमध्ये आहे. आणि तुम्हाला वर्ग 2चा अधिकारी बनवायचा आहे. समाजातल्या एका प्रोसिजरचा अधिकार तुमच्याकडे द्यायचा आहे, आणि ते दिल्यानंतर तुमचं वर्तन जे बदलू नये याची खबरदारी घेण्यासाठी तुमची ही डेव्हलपमेंट प्रोसिजर आहे. मनुष्याचा खरा स्वभाव जर बघायचा असेल तर त्याला पैसा आणि काय द्या, अधिकार, सत्ता, हे दोन्ही पण मिळणार आहे तुम्हाला. मग हे दोन्ही मिळून सुद्धा तुम्हाला पब्लिकची काय काय करायची आहे, सेवा. पूर्वीचं गेलं पब्लिक सेक्टर मधलं लॉबिंग किंवा राजकीय दबदबा, हे प्रशासकीय दबदबा वगैरे सगळं गेलं. आता तुम्हाला प्रशासकीय उत्तरदायित्व ह्याला 100% काय करायचे आहे, फोकस काम करायचं आहे. म्हणजे प्रशासकीय उत्तरदायित्व हे प्रचंड वाढलंय. त्याचं कारण आहे जनताशाही झालेली आहे. आणि जनताशाही जर का झाली असेल, ते तिचं मूलभूत अधिकार, हक्क जर का मागत असेल तर त्याला देणारा जो चॅनल असेल तो सरकार दूषित ठेवेल का, हा विचार करा. आणि त्यांच्याकडे स्कोप कसा आहे. एक अधिकारी भरायचा असला तर किती लोक अर्ज भरतात, बरोबर आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, मग मी इतरांपेक्षा अव्वल आहे हे काय करायचं आहे,
दाखवायचा आहे. सो ही स्पर्धा प्रचंड इंटरेस्टिंग आहे. कारण मला माझा ठसा उमटवायचा असेल, मला माझ्या आईवडिलांचा स्वाभिमान कुठे घाण ठेवावा लागत नसेल, मला माझ्या जॉबसाठी इन्कमसाठी जर का माझ्या वडिलांचा स्वाभिमान किंवा त्यांना कुठेतरी झुकावं लागत असेल, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये मला वनवा खावी लावायची नसेल, तर मला माझ्या मनगटातली ताकद वापरावी लागेल. म्हणून हे तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे, आणि तुमच्या अस्तित्वाची लढाई लढण्याचं धैर्य हे वॉरियर्स मध्ये असतं. म्हणून त्याला स्पर्धा परीक्षार्थी असं म्हटलं गेलंय. हे लक्षात, हे सगळं माहित आहे तुम्हाला. मी फक्त आज रिफ्रेशचं काय दाबलं बटन, आणि ते फक्त वायफळ दाबलं नाही, त्याला सायंटिफिक काय लावलाय, बेस लावलाय. लक्षात येतंय. सो सिलेबस आणि क्वेश्चन पेपर हे समोर आहे तुमच्या. ह्याच्यातनं मला काय तयार झालं, मग मी म्हटलं 500 600 700 पॉइंट्स तयार होतील, ते मला कव्हर करायचे आहे. मग असे प्रत्येक टॉपिकचे जर का पॉइंट्स तयार झाले, अजून एखादा ह्याच्यात तुम्ही वाढवू शकता, अजून बाकीच्या ठिकाणी कुठं कुठं हा चॅप्टर आहे ते बघू शकता, आणि तुम्हाला ते तिथं टाकू शकता. आता त्याचं उदाहरण सांगतो मी. पब्लिक फायनान्सशी संबंधित आहे, राजकोषीय धोरणाशी संबंधित. युपीएससी प्रिलियमला परवाच्या जेंडर बजेट विचारलंय. जेंडर बजेट वरती प्रश्न विचारला. अर्थात युपीएससी साठी, तिथल्या ऍस्पिरंट साठी तो अतिशय सोपा प्रश्न. आपल्याला अनेक वेळा विचारलंय जेंडर बजेट, अनेक वेळा. म्हणजे तुम्हाला ही स्पर्धा परीक्षा कुठलीही असो, त्याच्या संदर्भातला जो विषय आहे त्याच्यामधली काठिण्य पातळी, इंटरनॅशनल, नॅशनल, स्थानिक रिलेशन जर का तुम्ही कॅप्चर केलं, तर तुम्हाला त्या त्या परीक्षेमधले मुद्दे काय करता येऊ शकतात, ऍड करता येतात सिलेबसमध्ये. मग सिलेबस तुम्ही त्याची डेप्थ जर का वाढवत चालला तर त्याला अंत नाही. पण त्या त्या क्वेश्चन पेपरच्या, त्याच्या सिलेबसच्या माध्यमातून तुम्हाला त्या विषयाच्या संदर्भात कंटिन्युअसली काय होत राहणं गरजेचं आहे, अपडेट होत राहणं गरजेचं आहे. लक्षात. दुसरा चॅप्टर घेऊया आपण. दुसरा चॅप्टर आहे बँकिंग. बँकिंग वरती साधारणपणे प्रिलियमला 3 किंवा 4 प्रश्न असायचे, पण सध्या 2017 पासून ह्याच्यावरच्या प्रश्नाची संख्या मर्यादित राहिली. 2च प्रश्न विचारले जात आहेत. तिसरा प्रश्न फक्त 2018ला एकदाच विचारलाय. आणि बँकिंग वरच्या प्रश्नांची संख्या मर्यादित राहण्याचं कारण पण आपल्याला शोधायचं आहे. प्रश्न संख्या मी सांगितली, किती सांगितली, 3 किंवा 4. पण अलीकडे ही प्रश्न संख्या काय झाली म्हणून सांगितली मी, कमी. म्हणजे उद्या कमी होईल असं आहे का, नाही. बेस आपल्याला कितीचा आहे, 3 ते 4चा. आता का कमी होते त्याचं कारण मी सांगतो. तर बँकिंग मध्ये तुम्हाला बँकिंग जे विचारलं जाणार आहे ते बँकिंग भारतीय बँक व्यवसाय किंवा व्यापारी बँक व्यवसाय ज्याला म्हणतो आपण, तो आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आपली वित्तीय व्यवस्था जी आहे, ती वित्तीय व्यवस्था किंवा त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे 1 मार्कासाठी. वित्तीय व्यवस्था. मग त्याच्यात भारतीय बँक व्यवसाय कुठे येतो, किंबहुना बँक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टींचा संबंध येतो, ही बाब आपल्यासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे भारतीय बँक व्यवसाय हा वित्तीय व्यवस्था प्रचंड व्यापक आहे, त्याच्यातला एक घटक आहे. मग त्या भारतीय बँक व्यवसायाचा इतिहास, भला मोठा इतिहास, त्याच्यावर प्रश्न 1 मार्क. पूर्वी इथं प्रश्न जास्त होता, हा कमी झालाय किंवा जवळपास बंद झालाय. भारतीय बँक व्यवसायाचा इतिहास, साधी सोपी माहिती. पहिली बँक, दुसरी बँक, हिची स्थापना कधी, तिची स्थापना कधी, किंबहुना त्यात एसबीआयची स्थापना, किंवा मग इंग्रजांनी ह्या बँका कशा पद्धतीनं चालू केल्या, पहिली भारतीय बँक, किंवा मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर चालू केलेली पहिली बँक, वगैरे वगैरे वगैरे. हे बेसिक इन्फॉर्मेशन आज विचारली जाते का, नाही. किंवा भारतातली पहिली बँक कुठल्या कंपनीनं स्थापन केली, कधी स्थापन केली, किंवा प्रेसिडेन्सी बँकांचा काय प्रकार आहे, किंवा इंग्रजांनी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया कधी स्थापन केली, आरबीआयच्या स्थापनेसाठी कुठलं ज्याला म्हणूया आपण कमिशन जाहीर केलं,
किंवा आरबीआयचा मालकी हस्तांतरण कायदा कधीचा, किंवा आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं, आरबीआयची स्थापना कधी झाली, वगैरे वगैरे. अर्थात हे आपल्याला कमी महत्वाचं आहे म्हणून सोडून द्यायचं आहे का? नाही. त्याच्यावर प्रश्न हा असणारच आहे, पण आजच्या लेवलला त्याच्यापेक्षा चॉईस आयोगाला चॉईस कशी आहे, वेगळ्या मुद्द्यांच्यावरती आहे. मग तो भाग काय आहे, तर भारतीय बँक व्यवसायाची रचना विचारली जाते. रचना. पूर्वी ह्याला महत्व कमी होतं, आज ह्याचं महत्व काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. स्ट्रक्चर, बँक स्ट्रक्चर म्हणतो त्याला आपण. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, कोऑपरेटिव्ह बँक्स. खाजगी क्षेत्रामध्ये जुन्या बँका, नव्या बँका, स्थानिक क्षेत्रीय बँका, किंबहुना भारतातल्या बँक विषयक स्ट्रक्चर मध्ये कुणी कुणी कशा कशा पद्धतीच्या रिकमेंडेशन केल्या, वगैरे वगैरे गोष्टी. पण त्याला आपण स्वतंत्र मुद्दा देतो, ज्याच्यामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण, बँकांचं राष्ट्रीयकरण किंवा नॅशनलायझेशन, बँकिंग विषयक असणारे कायदे, त्याचबरोबर बँकिंग विषयक असणाऱ्या समित्या, या ज्या गोष्टी आहेत त्याचं महत्व वाढलेलं आहे. इकडं प्रश्न काय झालेला आहे, हमखास पूर्वी असतोच पण आज तो कट झालेला नाही, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीयकरण बँकांचं कधी झालं, कसं झालं, त्याच्या संदर्भातले कायदे असतील, समिती असतील. आणि आज अजून एक मुद्दा त्याच्यात वाढतो, ते म्हणजे बँकांचं विलिनीकरण. सध्या बीजेपी सरकार आल्यापासून बँकांच्या विलिनीकरणाची प्रोसिजर हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. पूर्वी राष्ट्रीयकरण केलं जात होतं, आज विलिनीकरण किंवा खाजगीकरणाची त्यांच्याकडं साधारणपणे संधी आहे. त्याच्याशी संबंधित येणारा भाग हा त्याच्यावरती विचारला जातो. त्याच्यानंतर बँकिंग मधला सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. आरबीआयची बेसिक इन्फॉर्मेशन सगळीच्या सगळी संघटन, मी त्याच्यावर प्रश्न असतो असं म्हणतच नाही, कारण ते साधी सोपी गोष्ट आहे. मग आरबीआयची स्थानिक मंडळे असतील, मुख्यालय असेल, गव्हर्नर असतील, किंबहुना महाराष्ट्रातली स्थानिक मंडळे असतील, आरबीआयच्या प्रशिक्षण संस्था असतील, आरबीआयचे पब्लिकेशन्स असतील, सगळं बेसिक. पोलीस भरतीची पोरं सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं करतात. ते आपल्याला प्रश्नामध्ये घ्यायचंच नाही. प्रश्न असतो पण कधी कधी तो कुठे कुठेतरी कशाच्या तरी अर्थानं विचारला जातो. मेजर त्याला पॉइंट आपल्याला देऊन चालणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे आरबीआयचं धोरण. आणि ती धोरण राबवणारी एक समिती आहे, ज्यांना मॉनिटरी पॉलिसी कमिटी असं म्हटलं जातं, MPC. मॉनिटरी पॉलिसी कमिटी, ज्याला मौद्रिक धोरण समिती असं म्हटलं जातं. सो धोरण, ते समिती, आरबीआयचं अंतिम ध्येय, हे सगळं एक मार्कावरती आपल्याला विचारलं जाईल. त्यानंतर आरबीआयची कार्ये. आरबीआयची कार्ये, या आरबीआयच्या कार्यामध्ये अनेक कार्य आहेत, पण त्यातलं चलन विषयक जे कार्य आहे, चलन विषयक, मग आपल्याकडं डिमॉनिटायझेशन केलं किंवा आता म्हणजे डिमॉनिटायझेशनला बराच दंगा झाला, किंबहुना खूप गवगवा झाला. पण आता त्यातला तोच भाग आपण करतोय की आपण आता 5 ऑक्टोबर पर्यंत 2000 रुपयाची नोट ही काय केली, जमा केली. सप्टेंबर अखेर आपल्याला काय करायचं होतं, द्यायची होती, पण 5 दिवस आरबीआयनं काय केले होते, वाढवले होते. 5 ऑक्टोबर पर्यंत आपण 2000 रुपयाची नोट कुठं जमा केली, म्हणजे चलनातनं ती काय केली, काढून टाकली, रद्द केली. बरोबर आहे. मग आता आपल्याला मोठं चलन किती रुपयाचं आहे, 500 रुपयाचं. मग ही चेंज आहे, इकॉनॉमीतला सार्वत्रिक महत्वाचा बदल आहे तो. म्हणजे त्याच्यावरती प्रश्न काय होणार आहे, फोकस होणार आहे. मग तो उद्या असा पण विचारतील, 2000 रुपयाच्या नोटेची साईज सांगा, 2000 रुपयाच्या नोटेवर काय आहे सांगा, 2000 रुपयाच्या नोटेची पहिली छपाई कुठं झाली सांगा, 2000 रुपयाची नोट ह्याचा कलर कसल्या प्रकारचा आहे सांगा, त्याची प्रिंटिंग टेक्नॉलॉजी काय आहे सांगा. लक्षात येते, हे सुद्धा बेसिकच आहे, पण विचारलंय त्याने. मग त्यावेळी जर का आपण 2000 रुपयाच्या नोटेवरती फोकस नसेल, अर्थात 1 रुपयाच्या नाण्याचा व्यास पण आयोगाने विचारलाय, मग म्हणून सगळ्या नाण्यांचा व्यास करत बसायचं का, त्याचं वजन करत बसायचं का. म्हणजे त्याला काहीतरी संबंध आहे, त्याला काहीतरी रिलेटिव्ह बाबी आहेत.
मग आज आपण 2000 रुपये, 500 रुपये नवीन आलेलं चलन किंवा चलन बदल किंवा नवीन स्वदेशी बनावटीच्या चलनाबद्दल सरकारनं घेतलेले निर्णय किंवा भविष्यात आपल्याला प्लास्टिकच्या चलनाची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल बघणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे झालं चलनविषयक कार्य. आणि दुसरं महत्वाचं ते म्हणजे पतनियंत्रण, क्रेडिट कंट्रोल आपण त्याला म्हणतो, पतनियंत्रण असं म्हणतो. मग त्याच्यात संख्यात्मक साधनं असतील, गुणात्मक साधनं असतील, किंबहुना पतनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून सरकारनं केलेल्या बाबी असतील, ह्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला विचारल्या जातील. ह्याच्या उत्पर आरबीआयची बरीच इन्फॉर्मेशन, त्याच्या संबंधित बाबी हे आपण बघणार आहे. आरबीआयची कार्य जवळपास 30-34 आहेत. त्यातले एक 6 ते 8 कार्य आपल्याला बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये इतर घटकांसाठी सुद्धा ती काम करते, तोही भाग बघायचा आहे. पण मेजर पॉइंट हे त्याच्यात आपण त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. त्याच्यानंतर बँकिंग मध्ये अग्रणी बँक योजना, अग्रणी बँक योजना, त्याचबरोबर अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, त्याचबरोबर प्रादेशिक किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँक, ज्याला आपण RRB असं म्हणतो, रुरल रिजनल बँक, त्याचबरोबर नाबार्ड, या गोष्टींच्या वरती 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो. अग्रणी बँक, अग्रक्रम क्षेत्र, प्रादेशिक किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि नाबार्ड हे घटक आहेत, त्या संदर्भातल्या त्या पॉलिसीज आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की SBI कुठं गेलं, किंबहुना SBIच्या सहयोगी बँका कुठे गेल्या, सगळं आहे. ते कशात आपण कव्हर करतोय, इतिहासामध्ये. म्हणजे त्याला आपण महत्व दिलंच. SBI वरती प्रश्न विचारला, त्याच्या सहयोगी बँकांच्या वरती प्रश्न विचारला, किंवा सध्या सर्वात मोठी बँक म्हणून SBI ला गृहीत धरून त्याच्या संदर्भात काय विचारलं, तर ते इतिहासामध्ये आपण गृहीत धरून त्याला वेटेज दिलेलं आहे. किती मार्काचं? 1 मार्काचं. हा लक्षात. सो बँकिंग हे प्रचंड व्यापक आहे, मोठा घटक किंवा मोठा भाग त्याच्याशी संबंधित आहे. पण आयोगाचा साधारणपणे त्या विषयाशी संबंधित असणारा जो कल आहे, जी डिमांड आहे, हे विचारात घेऊन आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे मुद्रा व राजकोषीय धोरण. आता मुद्रा इट इज रिलेटेड टू बँकिंग अँड फायनान्स प्रोसिजर. पण मग राजकोषीय धोरण ह्याला नेमकं काय म्हणायचं, तर प्रिलियमला त्यांनी राजकोषीय धोरण असं म्हटलंय आणि त्याच्यावरचे प्रश्न सध्या वाढतायत. 3 ते 4 प्रश्न 2017 पासून कंटिन्युअसली विचारले जातात. हे जर पूर्वी वेटेज कमी होतं आणि बँकिंगचं कसं होतं जास्त, आज ह्याचं वेटेज 1 जास्त होतं. याचा अर्थ किती मार्कानं जास्त होतं? 1 मार्कानं. राजकोषीय धोरणाला शासकीय अर्थव्यवस्था असं म्हटलं जाईल. शासकीय अर्थव्यवस्था. तर ही शासकीय अर्थव्यवस्था ज्याला आपण पब्लिक फायनान्स म्हणतो, म्हणजेच त्याला विस्तृत नाव हे सार्वजनिक वित्त असं देता येतं. सार्वजनिक वित्त. आणि मग त्याच्याशी संबंधित बाबी ह्या तुम्हाला विचारल्या जातात. मग याच्यामध्ये साधारणपणे राजकोषीय धोरणाचा आपण जर का विचार केला तर राजकोषीय धोरण हे पर्टिक्युलर धोरण जे आहे ते 1 मार्काला विचारलं जातं. मग आता राजकोषीय धोरण म्हणजे नेमकं काय, तर राजकोषीय धोरण याचा अर्थ असा आहे की जनरली अर्थसंकल्प जे आहे, ज्याला आपण बजेटरी पॉलिसी असं म्हणतो, त्यालाच आपल्याला आपली फिस्कल पॉलिसी म्हणजे नन अदर दॅन राजकोषीय धोरण असं म्हणतो. मग आता ही कशी आहे, तर राजकोषीय धोरण म्हणजेच आपला अर्थसंकल्प. म्हणजे या सिलेबसमध्ये किंवा या टॉपिकमध्ये आपल्याला बेसिक कशाचा अभ्यास करायचा आहे, कुठल्या गोष्टीचा करायचा आहे? अर्थसंकल्प. मग अर्थसंकल्प तयार करणे, अर्थसंकल्प मांडणे
अर्थसंकल्पाला मान्यता, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी आणि मग त्याच्या संबंधित जनतेला मिळणारा लाभ, ही त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आहे. मग तो तयार करण्याचा अगदी कलम असेल, जबाबदारी असेल, कुठं मांडला जातो, कोण मांडतं, कसं मांडतं, कायदेशीर रूप कसं मिळतं, किंवा त्याचं वित्तीय वर्ष कसं आहे, वगैरे वगैरे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, अर्थात याला बेसिक इन्फॉर्मेशन आपण म्हणतो. किती मार्कासाठी विचारला जाणार आहे? 1 मार्कासाठी. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाच्या गोष्टी चालू होतात, ते म्हणजे अनुदानाच्या मागण्या, डिमांड फॉर ग्रांट्स. याचा संबंध 1 मार्काशी आहे. त्यानंतर जो आपण पैसा खर्च करतो तो विशिष्ट निधींमध्ये ठेवला जातो, त्याच्यावरती 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर त्याचं लेखा व लेखा परीक्षण आहे. लेखा म्हणजे अकाउंट आणि लेखा परीक्षण म्हणजे ऑडिट. सिलेबसमध्ये हा स्वतंत्र मुद्दा तुमचा पब्लिक फायनान्स किंवा राजकोषीय धोरणामध्ये त्यांनी दिलाय. लेखा म्हणजे अकाउंट, लेखा परीक्षण म्हणजे ऑडिट. हा महत्वाचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये कॅग तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला सीजीए विचारला जाईल आणि त्याच्यानंतर संसदीय समित्या विचारल्या जातील. याच्यामध्ये सध्या कंटिन्युअसली प्रश्न हा संसदीय समित्यांवरती 1 मार्काचा आहे आणि कॅगवर 1 मार्काचा आहे. म्हणजे 1 पॉइंट आहे, पण त्याच्यावरती 2 प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात, लेखा व लेखा परीक्षण. त्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार. अर्थसंकल्पाचे प्रकारामध्ये अगदी विस्तृतपणा सध्या आलाय. अगदी अर्थात जनरल बजेट आपल्याला विचारलं जायचं, कंबाईनला विचारलं जायचं, राज्यसेवेला विचारलं जायचं, प्रिलिमला मेन्सला विचारलं जायचं, UPSC प्रिलिमला सुद्धा विचारलं गेलंय. पूर्वापारपासून आलेला भाग आहे. मग जनरल बजेट म्हणजे काय, किंबहुना आपल्याकडं साधारणपणे शून्याधारित अर्थसंकल्प हा शब्द तुमच्या या टॉपिक मध्ये ऍड केलेला आहे. हे सगळेचे सगळे प्रकार हे 1 मार्कासाठी तुम्हाला विचारले जातील. आजचा अलीकडचा हा हायलाइटेड मुद्दा आहे किंवा त्याच्या संबंधित प्रश्न विचारला जातो. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे काय, तर आपण जो अर्थसंकल्प मांडतो किंवा ज्याच्याशी संबंधित आपण ज्या गोष्टी तयार करतो, तर त्या भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पाच्या प्रकाराच्या दृष्टिकोनातून आपण ज्या बाबी तयार करतो त्याच्याशी संबंधित पुढची संकल्पना
अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून साधारणपणे आपल्याला जो आपण प्रकार राबवतो तो राबवल्यामुळं जी परिस्थिती निर्माण होते साधारणपणे त्याला आपण तुटीच्या संकल्पना असं म्हणतो. त्याच्याबरोबर तुटीचा अर्थ भरणा हा पण घटक आहे आणि तुटीच्या अर्थ भरण्याचे दुष्परिणाम हा संबंध व्यापक जो भाग आहे त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. म्हणजे बेसिकली आज आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताला आज एक वेगळं स्थान निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न आपण करत असताना त्याच्यात गुंतवणुकीच्या मूलभूत आधारावरती भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारताची अर्थव्यवस्था जी आहे तिला रिप्रेझेंट करण्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी योजना असतील त्याचबरोबर गुंतवणूक ही पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून होत असेल किंबहुना देशाच्या आर्थिक विकासाची विविध क्षेत्र असतील त्याच्या संबंधित आपण काम करत असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा तुटीशी संबंध आहे. मग त्या तुटी विचारल्या जातात. तुटीचा अर्थ भरणा विचारला जातो. FRBM कायदा ज्याला म्हणतो आपण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे आता हे बदलात्मक स्थितीच्या आधारावरती आपल्याला क्वेश्चन पेपर बघताना महसुली तुटीचा संदर्भ येईल, राजकोषीय तुटीचा संदर्भ येईल, त्याचबरोबर प्राथमिक तुटीचा संबंध येईल, त्याचबरोबर FRBM कायदा, FRBM रिव्ह्यू कमिटी हे आपले त्याच्याशी संबंधित मुद्दे आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. बरोबर. त्याच्यानंतर पब्लिक फायनान्सच्या दृष्टिकोनातून म्हणजे आता हा टॉपिक मेन्सला आहे. प्रिलिम बरोबर कुठल्या परीक्षेला आहे? मेन्सला. म्हणजे प्रिलिमला फक्त त्याच्यात राजकोषीय धोरण असं आहे अर्थात त्याचं वेटेज 1 मार्काचं. पण ज्यावेळी तो पब्लिक फायनान्स म्हणून विस्तृत होतो शासकीय अर्थव्यवस्था म्हणून विस्तृत होतो त्यावेळी त्याचं वेटेज 6 ते 8 मार्कांवर जातं म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये जुन्या पॅटर्नमध्ये. मग आज आपल्याला त्याला प्रिलिमला साधारणपणे 3 ते 4 प्रश्न विचारले जात असतील तर त्याचा मुख्यतः बेस कशावरती असणार आहे? मेन्सवरती असणार आहे किंवा त्याच्यावरती शॅडो कुठल्या परीक्षेची पडली असणार आहे? मुख्य परीक्षेची. म्हणजे हे प्रश्न अवघड होतात. मग आपल्याला त्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला जोडून येणारा टॉपिक म्हणजे भारतीय कर रचना किंवा त्याला भारतीय कर प्रक्रिया असं म्हटलं जातं. टॅक्सेशन ज्याला आपण साधारणपणे आज आपण बघतोय की आज आपण GST पावलोपावली देतोय. बरोबर आहे. मग आता हा भारतीय कर रचना किंवा कर प्रक्रियेशी संबंधित असणारा भाग. मग भारतात कर प्रणाली कुठली आहे, त्याचबरोबर भारतामध्ये प्रत्यक्ष कर असतील किंवा अप्रत्यक्ष कर असतील त्याच्याशी संबंधित व्यवस्था कशी आहे. मग GST हा प्रत्यक्ष कर आहे का अप्रत्यक्ष कर आहे, त्याचबरोबर त्याचे बेनिफिट्स काय आहेत किंवा त्याच्याशी संबंधित कुठल्या गोष्टी येतात हा भाग हा विचारात घेतला जातो. म्हणजे भारताची आर्थिक प्रक्रिया जी आहे त्याच्याशी संबंधित ही राजकोषीय प्रक्रिया जी आहे याचा संबंध हा विचारला जातो. म्हणजे टॅक्स कल्चर किंवा टॅक्स स्ट्रक्चर जे आहे ह्याचा संबंध येतो. म्हणजे भारतीय कर रचना हा त्याच्यातला पुढचा भाग आहे. मग भारतीय कर रचनेवरती साधारणपणे मेन्सला 4 प्रश्न असायचे मुख्य. आता पूर्व परीक्षेचा आपण जर का विचार केला तर त्याच्यावरती किती मार्काचा प्रश्न असणार आहे? 1 मार्काचा. आणि अर्थात तो अलीकडे तुम्हाला दिसतोय. वैयक्तिक आयकर असेल, GST असेल किंवा महामंडळ कर असेल याचा संबंध विचारात घेऊन तिथं प्रश्न विचारला जातो. मग आता त्याच्यात भारतीय कर रचनेमध्ये कर प्रणाली कशा पद्धतीची आहे, कर प्रणाली प्रोग्रेसिव्ह आहे का रिग्रेसिव्ह आहे किंवा GSTचा संदर्भ कुठल्या प्रणालीशी येतो ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर करांचे प्रकार, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स पूर्वी प्रश्न असायचा, आजकाल नाहीये कारण आता हे साधी सोपी गोष्ट आहे. प्रत्यक्ष कर कुणाला म्हणायचं, अप्रत्यक्ष कर कुणाला म्हणायचं. पण बरेच अप्रत्यक्ष कर हे GST मध्ये गेल्यामुळं ते राहून ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता मी मगाशी एक गोष्ट सांगणार होतो किंवा मला सांगायचीच आहे ती, तर आपण
अलीकडे कुठल्या मुद्द्यांवर प्रश्न कमी झालेत, पूर्वी कुठल्या मुद्द्यांवरती प्रश्न जास्त होते आणि पूर्वी कुठल्या मुद्द्यांच्यावरती प्रश्न कमी होते जे आज वाढलेत, ह्याच्यासाठी आज घरी गेल्यानंतर किंबहुना आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस चालू केल्यानंतर आपण स्वतः एक चार्ट बनवावा, ज्याची बेसिक आयडिया मी तुम्हाला देतो. उदाहरणार्थ 2016 पासून आपण पेपर घ्यायचा असं आपलं ठरलंय, बरोबर. 2016 असेल, 2017 असेल, 2018 असेल, 2019 असेल, 20 असेल, 21 असेल आणि 22 असेल. असा एक विस्तृत चार्ट आपण तयार केला तर आपल्याला समोर सिलेबस दिलाय, प्लस आता सगळा अगदीच अनालिसिस करून उपघटक पण दिलेत. आपण उपघटक घेतला तर हा चार्ट मोठा होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातले 11-12 पॉईंट इथं तुम्हाला मांडावे लागतील. म्हणजे ही तुमची हा जो पहिला चार्ट असेल ह्याच्यात तुम्ही डायरेक्ट टॉपिक घ्या किंबहुना त्याचे उपघटक घ्या. मी काय म्हणतोय लक्षात येतोय तुमच्या. मग डायरेक्ट टॉपिक घेतला तर तुमच्या लक्षात येईल की बाबा उद्योग आहे, तर ह्याच्यावरती 16ला एक विचारलाय, 17ला विचारलं नाही, 18ला विचारलं नाही, 19ला एक आहे, 20ला नाहीये, 21ला एक आहे, 22ला एक आहे, बरोबर. मग उद्योग मधले काही सब पॉइंट असतील का नाही, म्हणजे ह्याचं डिवायडेशन इथं येणार आहे. म्हणजे हा प्रश्न कशावर विचारला, तर मी असं म्हणेन की उद्योग मध्ये हा प्रश्न जो विचारला होता तो महारत्न कंपन्यांवर विचारला होता, बरोबर आहे. हा पण प्रश्न महारत्न कंपन्यांवरच विचारला, हा पण प्रश्न महारत्न कंपन्यांवरतीच विचारला आणि हा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन वर विचारला, औद्योगिक उत्पादन निर्देशांकावरती विचारलेला आहे. लक्षात आलं. म्हणजे मला असं लक्षात येते का बघा की पूर्वी आता 2च आहेत पण हे आपण बघितले, आता हे प्रश्न कसे आहेत, जास्त आहेत. पूर्वी महारत्न, नवरत्न किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या वरती प्रश्न होता, आता तो शिफ्ट झालाय. कशावर शिफ्ट झालाय, IIT. म्हणजे हे 2 पॉइंट विचारात घेता कुठल्या घटकावरचा प्रश्न कमी झाला, कुठल्या घटकावरचा प्रश्न काय झाला, वाढला, हे सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर होईल. मग याचा भला मोठा चार्ट तयार करून तुमच्या डोळ्यासमोर ठेवा सातत्याने. म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे की आयोगानं ह्या मुद्द्यावरती प्रश्न कायम विचारलेलाच आहे किंवा मेजॉरिटी ऑफ द टाइम ह्याच्यावर प्रश्न काय झालाय, विचारलाय. आता जरी विचारला जात नसला तरी तर भविष्यात त्याच्यावरती प्रश्न काय होणार आहे, विचारला जाणार आहे. आणि तुम्ही प्रश्न बघितल्यामुळे तुमच्या लक्षात तर येणारच आहे की बाबा हा प्रश्न रिपीट नाहीये, हा प्रश्न प्रत्येक वेळी काय होत गेलाय, डेव्हलप होत गेलाय. मग आता महारत्न कंपन्यांची संख्या वाढली आहे. महारत्न कंपन्यांचा आजपर्यंत आयोगानं कधी निकष नाही विचारला, विचारतील भविष्यात. म्हणजे आपल्याला सतत 2 प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत, स्वतःला पडले पाहिजेत. पहिला प्रश्न ते म्हणजे क्युरियोसिटी या दृष्टिकोनातून का, हा प्रश्न का, हा सिलेबस का, असं का, तसं का, अमुक का, तमुक का, ही क्युरियोसिटी आहे. आणि दुसरा प्रश्न ह्याचा सोर्स काय. स्पर्धा परीक्षार्थ्यासाठी हे 2 प्रश्न अतिशय महत्वाचे, स्वतःला पडलेले. म्हणजे आपण काय करतो, शोधायला सुरुवात करतो. रिसोर्स मर्यादित नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये बोललं जातंय, म्हणजे वारंवार बोललं जाते, एक पुस्तक घ्या, त्याला 10 वेळा वाचा, परीक्षा पास होत आहे. इकॉनॉमिक्सला हा नियम लागू पडत नाही. इकॉनॉमिक्सला 10 पुस्तकं घ्या, त्यातनं तुम्ही एक मटेरियल काय तर तयार करा, आयदर ते पुस्तक असेल, आयदर ते नोटबुक असेल, काय जे काय तुमचं असेल ते. आणि ते जे मटेरियल असेल, ते जे स्टँडर्ड तुमचं ऑथेंटिक जे मटेरियल असेल त्याला 10 वेळा वाचा. म्हणजे इथं एफर्ट्स काय होत आहेत, वाढतायत. पूर्वी म्हटलं जात होतं या विषयाला हे पुस्तक घ्या, 10 वेळा वाचा, परीक्षेला जावा, प्रश्न आले. मी काय सांगतोय आज, 10 पुस्तके, 10 म्हणजे हे उदाहरण म्हणून आहे, अर्थात किती घ्यावे लागतात, 3-4, पण एकच प्रकारची नाहीत. क्रमिक 11वी 12वी, रेफरन्स बुक मधलं चॉईस इज युअर कुठलंही घ्या, इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र गॅझेट आहे ते, आणि ते घेऊन ह्याच्यातनं एक नोटबुक तयार करा आणि परीक्षेला ती वारंवार 10 वेळा वाचून जावा, रिवाइज करून जावा. परीक्षेतल्या 14 ते 15 प्रश्नांपैकी 12-13 प्रश्नांचा रेफरन्स तुम्हाला तुमच्या वहीमध्ये मिळालाच पाहिजे. ही प्रोसिजर ज्याच्याकडे आहे, हे प्रयत्न ज्याचे आहेत,
त्या उमेदवाराला साधारणपणे आपण केलेल्या गोष्टींवर आउटपुट येतं किंवा आपण जे एफर्ट्स घेतलेत त्याला न्याय मिळतो, अदरवाईज तो मिळत नाही. करांचे प्रकार, त्यानंतर करविषयक समित्या, करविषयक समित्या, त्याच्या संदर्भातले कायदे किंवा सरकारचं त्याच्या संदर्भातलं धोरण, 1 मार्काचा भाग. त्यानंतर वित्त आयोग, कंपल्सरी 1 मार्क, कंटिन्युअसली 1 मार्क, त्याच्या रिकमेंडेशन असतील. आणि सगळ्यात शेवटी तो म्हणजे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जीएसटी. म्हणजे अगदी जीएसटी सारख्या सारख्या बदलात्मक बाबी आहेत. परवा खारी आणि टोस्ट हे क्षुल्लक उदाहरण आहे, त्याच्यावरचा जीएसटी काय केला, कमी केला. त्याच्यावरती 12% जीएसटी 5% आणला. म्हणजे ह्या वस्तू विकण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा व्यक्तीच्या ग्राहकाच्या उपभोगाच्या दृष्टिकोनातून असेल, काहीतरी बाजारपेठेत अडचण निर्माण झाल्यामुळं त्याच्यावरचा जीएसटी काय केला, कमी केला. त्याच्या अगोदर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे असतील त्याच्यावरचा जीएसटी सरकारनं कमी केला होता. जीएसटी काउन्सिल आहे. मग सीजीएसटी म्हणजे काय, एसजीएसटी म्हणजे काय, आयजीएसटी म्हणजे काय, त्याचं पर्सेंटेज काय आहे, किंवा भारतात जीएसटी आला कसा, कुणी आणला, कशा पद्धतीनं आला, ह्या सर्व गोष्टी ह्या आपण विचारात घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या संदर्भातली माहिती बघणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी एक सूचना होती ती सांगायची होती. ती महत्वाची अशी की शनिवारपर्यंत तुम्हाला हे फ्री ऍक्सेस आहे, बरोबर आहे. तर त्याचा पुढचा आठवडा पण तसाच असणार आहे, तो फ्री ऍक्सेसच असणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन साठी. म्हणजे हे डेमो लेक्चर्स होते, आता त्यातले पहिले लेक्चर्स, अर्थात आज आपण डेमो या स्वरूपात बघितलं. पुढच्या लेक्चरला आपण राहिलेला सिलेबस अनालिसिस करणार आहे, त्याच्या बरोबरीनं पुढे काय करणार आहे, आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात पण करणार आहे, बरोबर आहे. सो तसा पुढचा आठवडा, पुढचा जो वीक असेल तो वीक सुद्धा तुम्हाला फ्री ऍक्सेस असणार आहे. फक्त ऑनलाईन वाल्यांना महत्वाची सूचना अशी की त्यांनी युट्यूब वरती जे युनिक अकॅडमीचं जे मेन पेज आहे त्याच्यावरती तुम्ही आता जे व्हिडिओ बघताय, तर त्याच्याच बाजूला युनिक अकॅडमीचं कंबाईनचं दुसरं एक पेज आहे. कंबाईनचं म्हणजे अर्थात तुम्ही युट्यूबला युनिक अकॅडमी असं टाकलं की तिथं ते पेज येईल, त्याच्यावरती हे लाईव्ह तुम्हाला सेशन्स असणार आहेत, फ्री असणार आहेत किंवा त्याचा आपण निश्चितपणे फायदा घ्या. आता आपण थोडंसं क्लास स्ट्रक्चर जे आहे इकॉनॉमिक्सच्या बाबतीतलं त्याच्यावरती बोलणार आहे. आता हा सिलेबस तुमच्या समोर तर आहे. अनालिसिस करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे आज 3 चॅप्टर कव्हर केले. कुठले कुठले, राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग आणि मुद्रा व राजकोषीय धोरण आणि बेसिक चॅप्टर 1 कव्हर केला. कुठला, अर्थव्यवस्था, स्वरूप, प्रकार, क्षेत्रे. आता ह्या स्वरूपात काय महत्वाची गोष्ट आहे तर आपल्याला फक्त विषय शिकून चालणार नाही, त्याचा आपल्याला काय करावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे, सराव. तर आपण क्लास टेस्ट जे आहे ते क्लास टेस्ट आपण घेतो आणि क्लास टेस्टच्या माध्यमातून त्या विषयाचा आपण सराव करतो. म्हणजे आपल्याला प्रत्येक टॉपिक वाईज आपल्याला टेस्ट जे आहेत त्याचा आपल्याला सराव करायचा आहे. म्हणजे पहिली गोष्ट की एक जो विषय आहे तो फक्त आपल्याला शिकून चालणार नाही, त्या विषयाच्या बद्दलची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी 100% असली पाहिजे. प्लस तो विषय कंटिन्युअसली आपण आपल्या अभ्यासाच्या प्रोसिजर मध्ये ठेवला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, तो विषय आपल्याला अपडेशन करायला पाहिजे. अपडेशन करण्यासाठी आपण गव्हर्नमेंट पब्लिकेशनचा वापर जास्त करतो. गव्हर्नमेंट पब्लिकेशनचा वापर जास्त करतो. म्हणजे मला हे सगळ्यांना सांगायचं असं आहे की संदर्भ साहित्याच्या दृष्टिकोनातून मी ते जास्त एक्सप्रेस करू शकतो. तर बऱ्याच लोकांचा संदर्भ साहित्याशी संबंध किंवा प्रश्न असतो, त्यामुळे तो आपण इथं कव्हर करूया. तर आपल्याला पहिली गोष्ट काय करायची आहे तर आपल्याला अभ्यासक्रमाची एक कॉपी घ्या. अभ्यासक्रमाची कॉपी घेऊन त्याला क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून जोड देऊन सिलेबस आणि क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून काय करायचं हा माझा आजचा पूर्ण कन्सर्न होता.
जे तुम्हाला कळायला हवा. कळलाय का बघा? त्या संदर्भात काही प्रश्न शंका असतील तर त्या विचारा. ऑनलाईन वाल्यांच्या चॅटबॉक्स मध्ये ड्रॉप करा. दुसरी महत्वाची गोष्ट, हे ज्यावेळी व्हायला सुरुवात होते किंवा हे थोडंसं अंतर पुढे गेलो आपण, की आपण क्रमिक पुस्तके घ्या. क्रमिक पुस्तके इयत्ता 11वी आणि 12वी अर्थशास्त्र नावाचे 11वीचं आणि 12वीचं टेक्स्ट बुक किंवा क्रमिक पुस्तक घ्या. अर्थशास्त्र या नावाचं सध्या चालू असणार, ज्याची इंडेक्स काढली की तुमच्या लक्षात येईल की आपला सगळा सिलेबस याच्यातूनच घेतलाय. शब्दच्या शब्द हुबहू जसेच्या तसे आपल्याला इथून विचारात घेतलेले आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करा. ही झाली पहिली बेसिक फेज किंवा बेसिक स्टेज झाली ही. आणि ही बेसिक स्टेज झाल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला डाटा ओरिएंटेड जायचं आहे. डाटा ओरिएंटेड जात असताना संदर्भ साहित्य म्हणून एक रेफरन्स बुक आपण मार्केटमधलं कुठलंही घ्या. चॉईस इज युअर. भरपूर स्कोप आहे तुम्हाला. फक्त हे पुस्तक निवडताना सगळ्यात पहिली गोष्ट, ह्याच्यामध्ये सगळाच्या सगळा अभ्यासक्रम कंप्लीट झालेला असला पाहिजे. ज्याच्यात अभ्यासक्रम कंप्लीट आहे त्याला प्रेफरन्स द्या. दुसरी गोष्ट, त्याच्यातली जी माहिती आहे ती माहिती आपल्याला समजली पाहिजे. माहिती समजणं गरजेचं आहे. त्याची लँग्वेज आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, ते पुस्तक हे काय असलं पाहिजे? अपडेट असलं पाहिजे. कुठलं? कशाच? कुठलंही घ्या. भयंकर आहेत मार्केटमध्ये, भयंकर आहेत. मार्केटमध्ये डिमांड असणारे 4-5 आहेत, त्यातलं कुठलंही घ्या. क्रायटेरिया एकच, सिलेबस 100% काय झाला पाहिजे? क्लिअर. दुसरी गोष्ट, माहिती त्यातली तुम्हाला काय कळली, काय झाली पाहिजे? लँग्वेज कळली पाहिजे. आणि पुस्तक काय पाहिजे? अपडेट पाहिजे. त्याच्या उत्तर तुम्ही कुठलंही घ्या. चॉईस इज युअर. तुम्हाला वाटेल ते घ्या, काही अडचण नाही. मला तिसऱ्या गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे. तिसरी गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून अपडेशनची. आणि या अपडेशनसाठी आपल्याला गव्हर्नमेंट पब्लिकेशनचा वापर करायचा आहे. गव्हर्नमेंट पब्लिकेशनचा वापर करताना महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र. आता तुमच्या परीक्षेपर्यंत आर्थिक वर्ष बदलणार नाही प्रिलिम पर्यंत. आणि बदललं तरी ते अगदी वर्ष बदलणं आणि परीक्षा हे जवळपास मिळतं जुळतं असणार आहे. बरोबर. म्हणून आपल्याला जुना सर्वे वाचायचा आहे 2022-23चा. बजेट आपण मांडलं कितीचं? 23-24चं. बरोबर आहे. सर्वे कधीचा आहे? 22-23चा. ह्याची पीडीएफ अवेलेबल आहे आपल्या ग्रुपवरती पण आहे, जी तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. ही घ्या, संग्रह्य ठेवा. टॉपिक वाईज त्याचा जो अपडेशन याचा अर्थ आतापर्यंत तुम्हाला कळायला हवा 2 तासात. तर तो घटक वाचत चला. हे पुस्तक एकदाच घेतलं आणि एका रात्रीत सगळं बसून वाचलं असं होणार आहे का? नाही. त्याचा रेफरन्स आपल्याला वापर करायचा आहे. आणि त्याच्या बरोबर जोडीनं गव्हर्नमेंट वेबसाईट ज्याला म्हणतो आपण. आता लगेच तुम्ही म्हणणार सर कुठली? बरोबर. तर अशी कुठली एक स्पेसिफिक आहे का? नाहीये. सपोज तुम्ही आरबीआय असं गुगलवर टाकलं तर आरबीआयची गव्हर्नमेंटचीच वेबसाईट ओपन होते, दुसरी कुठली नाही. पण मला आता फॉरेन पॉलिसी पाहिजे, फॉरेन ट्रेड पाहिजे, किंबहुना आपलं सेक्टरल जीडीपी पाहिजे. तर ज्यावेळी मी गुगलवरती टाकतो त्यावेळी त्याला कन्सर्न असणारी गव्हर्नमेंट वेबसाईट ओपन होते. ही ऑथेंटिक असते. ते जर करायचं नसेल तर त्याच्यासाठी इंडिया इयरबुक नावाची एक गोष्ट आहे. अर्थात ती मोठी आहे, यूपीएससीची लोक वापरतात, पण आपण त्याचा वापर करू शकतो. आता तुम्हाला बऱ्याच अंशी सिलेबस हा सेम आहे. इकॉनॉमिक्स जर ज्यावेळी मी कंबाईनचं करतो त्यात राज्यसेवेचा काही भाग ऍडिशनल केला. 2 टॉपिक आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ. तर राज्यसेवेचा पण अभ्यास होतो, प्रिलिमचा आणि मेन्सचा पण. आणि मी इंटरनॅशनल अफेअर्स जास्त वाचले तर माझा यूपीएससीचा पण इकॉनॉमिक्सचा अभ्यास होतो. म्हणजे हे प्रांजळपणे मी सांगतोय, सिलेबस सगळा काय आहे? सेम.
डेप्थ जवळपास काय झालेली आहे, सेम. फक्त युपीएससीला काठिण्य पातळी किंवा इंटरनॅशनल अफेअर्स जे असतील ते जास्त असतील, आपल्याला कसे असतील, कमी. हे अंडरस्टँडिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरती जाऊन मी इंडिया इयरबुकचा रेफरन्स या ठिकाणी देतोय. सो हे विचारात घेऊन ह्याचा अभ्यास करा. मग आपल्याला साधारणपणे ज्याला आपण म्हणूया की स्टँडर्ड मटेरियल, ते स्टँडर्ड मटेरियल आपलं तयार होईल आणि आपलं स्वतःचं मटेरियल तयार करण्यावरती जास्त भर दिला. आणि ते जर का वारंवार आपण वाचलं किंवा वारंवार आपण त्याचा अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो. ओके. सो तुमचे, मला जे सांगायचं होतं ते माझं सांगून झालेलं आहे. तुमचे काही प्रश्न किंवा शंका किंवा काही अडचण असतील तर ते विचारले तर चालतील. 16 नंतरची, 16 पासूनची आतापर्यंतची. आत्ता जस्ट अपडेट झालेला मेन्सचा.